धन्यवाद सर. पुढील माननीय गंधे सर, सन्माननीय कुलकर्णी सर, ज्ञानसंपदा स्कूलच्या मागची सर्व जी उद्योजकांची टीम आहे, पण ज्यांना असं वाटलं खरोखरच त्यांना पण शुभेच्छा आहेत. आणि मग अर्थातच आपण सगळे आलेले सुद्धा, इथे न आलेले सुद्धा, सर्व विद्यार्थी, सर्व पालक, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत. त्या शुभेच्छांमध्ये माझी ही निश्चित शुभेच्छा आहे की प्रत्येकालाच आपल्या जीवनाचा सूर सापडो. आपल्या जीवनाचं गाणं आपल्या सुरात गायचंय, ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या सुरात नाही गायचंय. तो जो दुसऱ्याचा सूर आहे तो त्याच्याकरता चांगला आहे, त्यांनी त्याचं गाणं त्याच्या सुरात गावं. पण मी माझ्या जीवनाचं गाणं कोणत्या सुरात गाऊ, तर दुसऱ्याच्या नाही रे. की तेव्हा त्याचा सूर कसा आहे, तिचा सूर कसा आहे, आपल्याला आपला सूर सापडून आपलं जीवनाचं गाणं आपल्या सुरात गायचं. पण त्यासाठी सूर सापडावा लागतो. म्हणून शुभेच्छा आहेत की प्रत्येकालाच आपापल्या जीवनातला आपला सूर सापडो. अर्थातच त्याचा अर्थ आहे की त्या आपल्या सुरानुसारच जीवनाचं कामाचं क्षेत्र पण निवडायचं. आपण करिअर, ते करिअर म्हणजे आधी शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक. पण ते कोणतं, तर पैसाच कशात जास्ती आहे, कीर्तीच कशात जास्ती आहे, पद कशात आहे, नाव कशाने होणार आहे, हार फुलगुच्छ माझे होणार आहेत का, अमुक केलं तर खुर्चीवर तमुक बसणार आहे का, सगळे दुय्यम आहेत गोष्टी. ह्या अळवावरचं पाणी आहे. जीवनाची आणि आपल्या करिअरची दिशा जीवनाच्या आपल्या सुरावरनं ठरली पाहिजे की माझ्या जगण्याचा हा सूर आहे, त्याला योग्य क्षेत्र कोणतं आहे. म्हणून माझी शुभेच्छा ही पण आहे सर्वांना की असं आपला सूर ओळखून निवडलेलं क्षेत्र सर्वांनाच सापडो. सर्व, म्हणजे आत्ताच कदाचित शारीरिक वयाने मोठे आहेत आणि काही करतायत जीवनामध्ये, तरी जीवनामध्ये आपला सूर ओळखणे आणि आपलं जीवन त्यानुसार जगणे हे असं कधी संपत नसतं. त्यामुळे आपला सूर ओळखून निवडलेलं जीवनाचं क्षेत्र, तर ते क्षेत्र सर्वांना सापडो अशी पण शुभेच्छा आहे. मग त्याच्या आणखी एक पाऊल पुढे जाऊन शुभेच्छा आहे की आपल्या त्या निवडलेल्या क्षेत्रात आपण उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. हे दोन शब्द आहेत परवलीचे, असे काळजावर कोरून ठेवण्याचे शब्द आहेत. स्वतःला ओळखणे, त्यानुसार आपल्या जीवनातल्या क्षेत्राची निवड आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे. Am I excellent? Am I creative in my own chosen walk of life? मी जे जीवनातलं माझं क्षेत्र कामाचं निवडीन, ते क्षेत्र कोणतं आहे यावरनं माणूस कर्तबगार आहे का नाही हे ठरत नाही. त्या माझ्या क्षेत्रात मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का यावरनं ठरतं की मी माणूस म्हणून कर्तबगार आहे. पहिल्या या मिनिटांमध्ये शुभेच्छा व्यक्त करतानाच मी तुम्हाला आजच्या बोलण्याची गाभा असलेली त्रिसूत्री सांगतोय. जिंकणारा समाज घडवणे, जिंकणारं व्यक्तिमत्व घडवणे म्हणजे ही 3 सूत्र आहेत. अरे तू स्वतःला ओळख, किंवा अगं तू स्वतःला ओळख. नॉलेज ऑफ द सेल्फ. माणसाने जीवन कसं जगावं, काय करावं जीवनात. पार 10वी नंतर साईड कोणती निवडावी, सायन्सला जावं का, गेला तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स विषय घ्यावेत का, नाही गेला तर मग काय कॉमर्सला जावं का, कॉमर्सला गेला तर 12वीला CA ची एंट्रन्स एक्झाम द्यावी का मान खाली घालून BCom करावं आणि मग MBA, पुन्हा CA, CS, कंपनी सेक्रेटरी, चिकार आहेत लॉचे वेगवेगळे. का मग आर्ट्सला जावं, का पुस्तकी शिक्षण बंद करावं, का क्रिकेट खेळावं, भरतनाट्यम करावं, शेती करावी, संसार सांभाळावा, उद्योग व्यवसाय सुरू करावा, पत्रकार व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. स्काय इज द लिमिट. नॉट इव्हन स्काय इज द लिमिट. पण ही जीवन घडवण्याचे सगळ्यात आद्य ही 3 सूत्र आहेत. अरे तू स्वतःला ओळख, किंवा अगं तू स्वतःला ओळख. आज डोकावून पहा. तुझ्या जीवनाचं क्षेत्र दुसऱ्याकडे बघून ठरवू नकोस, दुसऱ्याशी तुलना करून ठरवू नको. समाजाने काहीतरी आखलेले निकष आहेत,
सरकारने घेतलेले 4 निर्णय आहेत, किंवा अमुक असलं तर हा मुलगा मुलगी बुद्धिमान आहे, नसलं तर मात्र तो बेंडोकं नातं ह्या मुलाचं कसं होणार या निकषावर नको ठरवू. दुसऱ्याला काय येतं ह्यावर नको ठरवू. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं ह्यावर उभी कर. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभ्या करण्याच्या फंदात पडू नको. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही पण ते दुसऱ्याला येतं, मग त्याचे तुझ्यावर परिणाम 2च. ज्याला येतं त्याच्याबद्दलचा मत्सर, किंवा मला ते येत नाही ह्याबद्दलची न्यूनगंडाची भावना, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. दोन्हीची आवश्यकता नाही. या दोन्ही भावना डिस्ट्रक्टिव्ह, विघातक आहेत. आवश्यकता आहे तुझ्या आत डोकावून पहा. तुझा जीव कशात रमतो, तुला काय सहजपणे समजतं, काय करत असताना तुला कष्ट करतोय असं वाटतच नाही. एन्जॉय, आनंद, जीवनातला खरा क्रिएटिव्ह आनंद, की त्याच्यात तुला कष्टच वाटत नाही. तू काय करत असताना तुझ्या आईवडिलांवर पण सांगण्याची वेळ येते की अविनाश जेवायची वेळ झाली, 2 घास खाऊन घेईन, तुझं ते चाललंय ते चालू ठेव. ते अविनाशचं क्षेत्र आहे. आणि सर्व क्षेत्र चांगलीच आहेत, त्यामध्ये उच्च नीचता नाही आहे. अमुक टक्के मिळवले तर तो मुलगा मुलगी बुद्धिमान आहे, ही साफ चुकीची समजूत आहे. आणि 10वी आणि 12वीला तो जणू बोर्डात आली तरच जणू तो बुद्धिमान आहे, चुकीची समजूत आहे. 10वी 12वीला असे काहीतरी विशिष्ट टक्के मिळवून मग PCB किंवा PCM, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स असे घेऊन तो इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाऊ शकला तरच जणू तो मुलगा मुलगी म्हणजे बुद्धिमान आहे, चुकीची समजूत आहे. पुस्तकी अभ्यास हे एक बुद्धिमत्तेचं क्षेत्र आहे. त्याला शास्त्रीय नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. पण त्या पुस्तकी अभ्यासातही PCB PCM म्हणजे सर्वस्व नाही आहे, ते अप्लाइड सायन्स आहे. अप्लाइड सायन्स जितकं महत्त्वाचं आहे तितकंच प्युअर सायन्स पण महत्त्वाचं आहे, तितकंच कॉमर्स पण महत्त्वाचं आहे, तितकंच आर्ट्स पण महत्त्वाचं आहे. तरी हे सगळं मिळून क्षेत्र आलं अकॅडमिक इंटेलिजन्स. ते छोटं एक क्षेत्र, त्याच्या बाहेरचं प्रचंड मोठं असलेलं क्षेत्र, त्याला शास्त्रीय नाव आहे बिहेवियरल इंटेलिजन्स. की एखाद्या व्यक्तीकडे पुस्तकी अभ्यास आणि त्यामध्ये परीक्षेच्या भाषेत मोजले जाणारे मार्क म्हणजे टक्के, याचं फारसं नसेल प्रतिबिंब, त्याच्यात दिसत नसेल, याचा अर्थ ती व्यक्ती कंडम याचा अर्थ होत नाही. कोणी क्रिकेट उत्तम खेळतो, ती बुद्धिमत्ता नाही का? क्रिकेट उत्तम खेळता येणे हे, आणि भरतनाट्यम किंवा कथक उत्तम करता येणे बुद्धिमत्ता नाही. कोणाला छान गळा दिलेला असतो, कोणाचं अक्षर छान असतं, कोणी 4 लोकांना बरोबर घेऊन ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज एकत्र करणे ह्याच्यात तज्ज्ञ असतो. शेत पिकवणे, फुलांची रचना छान करणे, केस चांगले कापता येणे, संसार चांगला करता येणे, ज्या पदार्थांवर लोक तुटून पडतील असे उत्तम पदार्थ तयार करता येणे, माणसाच्या बुद्धिमत्तेला नॉट इवन स्काय इज द लिमिट. ते मोठं क्षेत्र म्हणजे आहे बिहेवियरल इंटेलिजन्स, रोजच्या जगण्या वागण्यातली बुद्धिमत्ता. आणि आता विज्ञानाने सिद्ध केलेलं हे सूत्र आहे, माझ्या मते ते भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या आद्य पंच उषक कालापासून आहे. ते म्हणजे ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. फक्त प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. तेव्हा कुठल्या तरी एका क्षेत्रात ह्या एका पुस्तकी अभ्यास, टक्क्यांच्या भाषेत प्रतिबिंब आणि डॉक्टर किंवा इंजिनियर झाला तरच जणू तो मुलगा मुलगी किंवा माणूस तो बुद्धिमान आहे, साफ चुकीची समजूत आहे. नुसती चुकीची नाही, तरुण मुला मुलींच्यावर अन्याय करणारी आहे. हे छापाचे गणपती घडवायचे उद्योग आहेत. आणि मग आपल्या संस्कृत श्लोकात एका म्हटल्याप्रमाणे आपण जर माणसाला छापाचा गणपती समजून सगळ्यांना एका साच्यात घालूनच बाहेर काढा तर करायला जाऊ गणपती, तयार होतील माकडं. माणूस असा साच्यात घालता येणारी गोष्ट नाहीये. प्रत्येक 2 माणसं एकसारखी नाहीत, पण मानवता सगळी एकसारखी आहे. पण बुद्धिमत्ता सगळ्यांकडे आहे ना, पण अरे त्याचं क्षेत्र ओळखून घे ना, त्याच्यानुसार निवड. म्हणून ही सुरुवातीलाच मी त्रिसूत्री म्हणतोय, तो गाभा आहे मी तुमच्याशी बोलतोय त्याचा. स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. तू स्वतःला ओळख, दुसऱ्याशी तुलना करायला जाऊ नको, त्याबद्दल त्याचा मत्सर पण नको. उलट दुसऱ्याकडे जे गुण आहेत शुभेच्छा दे त्याला. सांग की आता तू तुझ्या गुणांनुसारचं क्षेत्र निवडून त्याच्यात उत्तम आणि प्रतिभावंत हो. मीही तीच तपश्चर्या करीन की मी माझ्या आत डोकावून माझ्याकडे कोणते गुण आहेत, ते माझ्या व्यक्तिमत्वाचे गुण कोणत्या क्षेत्राला योग्य आहेत
त्या क्षेत्रात मी उत्तम आणि प्रतिभावंत होईन. सगळे समान आहेत. जाता जाताच कानावर घालतोय की पालक आणि शिक्षकांचं सुद्धा हेच काम बनतं की आपल्या मुलामुलींना आणि विद्यार्थ्यांना छापाचे गणपती समजून एकाच साच्यात घडवायचा प्रयत्न नकोय करायला. पालकांचं पण काम आहे, शिक्षकांचं पण काम आहे की त्या मुलामुलीमध्ये कोणते गुण दिसून येत आहेत. शाळेत आहे, पुढे कॉलेजात गेला, वाढत्या वयात आहे, जगताना तो अनेक मुलगा मुलगी आपला अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर कुठे दिसून आले की स्पार्क आहे त्याच्यात, ह्या क्षेत्राचा स्पार्क आहे. आईवडिलांचं पण हे काम आहे. आपला मुलगा मुलगी कोणीतरी विशेष व्हावा असं अर्थातच सर्व आईवडिलांना वाटतंच आणि ते बरोबरच आहे. ते आईवडील हे बळ आहेत त्या मुलामुलीचं. पण काही वेळा काही आईवडिलांच्या अतिरेकी आणि मी म्हणणारे अहंकारातून जन्मलेल्या अपेक्षांचं ओझं होतं मुलामुलीवर. जरूर मला समजू शकतं की त्यात अनेकदा आईवडिलांना आपण जीवनात काहीतरी करायची इच्छा होती, काही दुर्दैवी दुःखद कारणांमुळे वंचनांच्यामुळे ते करता आलेलं नसतं. मग आईवडील ते स्वप्न पाहतात की माझा मुलगा मुलगी ते करेल. आमिर खानने एक पुण्यकर्म केलं मध्ये बरीच पापं करून झाल्यावर. पण दंगल चित्रपट उत्तम आहे आणि तो मूळचा हरियाणातला महावीर सिंग फोगट, बस त्याच्या डोक्यात त्याला मिळवायचं होतं भारताकरता गोल्ड मेडल, पण ते दुर्दैवाने त्याच्या जीवनातल्या काही गोष्टींमुळे आलं नाही. पुढे कामाला लागला, पुढे कुस्तीचा अड्डा चालवतोय, पण एकच स्वप्न पाहिलं की माझा मुलगा भारताला गोल्ड मेडल मिळवून देईल. झाल्या सगळ्या मुलीच. देशासमोर खरंच त्यांनी आदर्श निर्माण केला की मुली पण कर्तबगार असतात. तुम्ही पाहिलेला असेल चित्रपट, हल्ली मी रेकमेंड करतोय की जरूर पहा. नकळत सुद्धा त्यात हे आलं, स्वतःला ओळखून क्षेत्र निवड, तुझ्या त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजेस. ही खरी तपश्चर्या आहे की तुझ्या त्यात तिथं गडबड नाही, मग त्याला तपश्चर्या आवश्यक आहे. पण तुझ्या त्या निवडलेल्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजेस. ही त्रिसूत्री आहे. जिंकणारा समाज घडवणे, त्यातल्या व्यक्ती जिंकणाऱ्या विजिगीषू वृत्तीच्या घडवणे, आणि ती व्यक्ती सुद्धा स्वतःचं जीवन एक आनंदी आणि जिंकणारं घडवते, जगते आहे. आणि त्यामुळे आपला हा सगळा 130 कोटींचा भारत देश पण आज जगामध्ये सुद्धा जिंकणारा देश बनतोय. हे चित्र घडण्याची ही त्रिसूत्री आहे. ती सगळीच्या सगळी माझ्या सुदैवाने लहानपणीच एक गोष्ट माझ्या वाचण्यात आली. आयुष्य जसं जगत गेलो तसे तिचे नवे नवे अर्थ माझ्यासमोर येत गेले. त्या एका गोष्टीत येते हे सगळं. आपल्या प्राचीन भारतातली सत्यकथा आहे. त्यावेळी मुलं 6 वर्षाची झाली की त्यांना गुरुच्या आश्रमामध्ये शिकायला पाठवलं जायचं. आणि एक प्राचीन काळ खरोखर असा आहे की जेव्हा मुलींना सुद्धा शिकण्याचा हक्क होता, शिकवलं जात होतं. रामायणातली सीता, महाभारतातली द्रौपदी या शिकलेल्या, तडफदार, बाणेदार आणि स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रिया आहेत. ह्या दुबळ्या नाहीत. स्त्रियांना बांधून घातलेलं नव्हतं चूल आणि मूलपाशी, कमी नव्हतंच लेखलं जात, समान आणि सन्मानाचं स्थान होतं. इतकंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये दीर्घकाळपर्यंत असं दाखवता पण येतं की शिकण्याचे अधिकारही समाजाच्या सर्व घटकांना होते. जिथे तुमच्या माझ्या या देशामध्ये जातीपातींच्या कडक भिंती उभ्या राहिल्या, समाजाच्या एका मोठ्या घटकाला शिकण्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि स्त्रियांना तर बांधूनच घालण्यात आलं, तुझं काम चूल आणि मूल एवढ्यात, तिथे संस्कृतीचं पतन आहे. आणि मग अनेकातलं एक कारण, पण त्यामुळे आपण आक्रमकांच्या पण बळी पडलो. त्या सर्वाच्या पूर्वीचा काळ आहे, जो प्राचीन भारत हा खरोखरच सर्वार्थाने वैभव संपन्न आहे. नुसता पैशाने नाही, पैशाने सुद्धा आहे. भौतिक समृद्धी पण आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाची आहे नैतिक समृद्धी, आध्यात्मिक समृद्धी, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कर्तृत्व करण्याची समृद्धी. अशा भारताच्या काळातली गोष्ट सांगते. ज्याची गोष्ट आहे तो मुलगा आहे, पण आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, ती असू शकते. हा 6 वर्षाचा झाला, त्याला गुरुच्या आश्रमात पाठवलं. आपण जरा जरी प्राचीन भारतातल्या विशेषतः गुरूंच्या कहाण्या वाचलेल्या असल्या, मला माहिती आहे की तुम्ही वाचलेलं असणार की गुरु म्हणजे माऊली असते, मुलामुलींची आई असते, आणि ते शिक्षकांचं कामच आहे. हे बरोबर आहे. शिक्षकाचं मुख्य काम विषय शिकवणे नाही,
शिक्षकाचं मुख्य काम मुलामुलींची आई होणे, बाकी सगळं दुय्यम आहे असं आपण वाचतो. पण या मुलाच्या वाट्याला आलेले गुरु तसे नव्हते. ते दुर्वास मुनीचे अवतार होते, गरम डोक्याचे होते, शॉर्ट टेम्पर्ड होते. आणि त्या काळच्या शिक्षण पद्धतीनुसार मुलं आधी पहाटेपूर्वीच्या पहिल्या प्रहराला उठायची, स्नान करून पहिलं काही शिकायचं असेल तर योग, की आधी सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम आणि हे ध्यान असं लावायचं. चित्ताची एकाग्रता, चित्ताची प्रसन्नता, चित्ताची शांतता, उत्तम आरोग्य, उत्तम रक्त प्रवाह शरीरातला, चांगली भूक, कमी झोप पुरणे, उत्तम स्मरणशक्ती, मेंदूला पण ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा, आधी हे सगळं शिकायचं. आणि असं प्रसन्न आणि शांत असलेलं चित्त आता तू कशावर लावशील हे तुझ्या स्वभावानुसार ठरवायचं. पण पहिल्यांदा चित्त शांत आणि प्रसन्न पाहिजे. मग कोणी ते फिजिक्सवर लावेल, कोणी मॅथ्सवर लावेल, कोणी कॉमर्स, अकाउंटन्सी आणि बिझनेस मॅनेजमेंटवर लावेल, कोणी इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा हिंदी, मराठी, उर्दू, कन्नड साहित्यावर लावेल, कोणी कबड्डीवर लावेल, खो खोवर लावेल. पण आधी चित्त शांत प्रसन्न, आणि मग ते शांत आणि प्रसन्न चित्त जीवनाच्या आपल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा गाठायला लावायचं. हा योगचा आत्मा आहे. शिक्षण पद्धतीचा, भारतीय शिक्षण पद्धतीचा आत्मा त्या योगमध्ये होता. आणि काही पहिलं शिकायचं असेल तर आधी ते. मग ते झालं आणि सूर्य वर येतोय की प्रत्येकाने शेतात जायचं असायचं कामाला. प्रत्येकाने, सर्व आश्रमात मुलं आली की सगळी समान. तिथे जातपात धर्मपंथ काय नाही. तिथे राजाचा मुलगा आणि कोण गरीबातल्या गरीबाचा मुलगा असला तरी ते सगळे समान. एका घरातले, एका मातेची लेकरं, ते सगळे समान. शेतात जायचं सगळ्यांनी. आधुनिक शिक्षण पद्धतीच्या भाषेत त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी ऑफ लेबर, श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व, की मुलामुलींना वाढत्या वयामध्ये कोणतंही काम कमी वाटता कामा नये. की फक्त व्हाईट कॉलर जॉब म्हणजे काहीतरी चांगलं आणि ब्लू कॉलर जॉब, मातीत हात घालणे म्हणजे ते कमीपणाचं लक्षण आहे. अजिबात तसं नाही पाहिजे. आणि शेत म्हणजे काय कळायला पाहिजे. आणि नांगरणी, कोळपणी, खुरपणी म्हणजे काय कळायला पाहिजे. बैल कसा जोडतात नांगराला, तो नांगर कसा चालवायचा कळायला पाहिजे. म्हणजे पुस्तकी शिक्षणापासून व्यावहारिक शिक्षणाचा डिस्कनेक्ट तुटलेलं नव्हतं. त्या मुलांनी सर्वांनी शेतात पण कामाला जायचं, घाम निथळेपर्यंत काम करायचंय. आणि मग पहिला प्रहर सूर्यवर आला, नीट 3 तास शेतामध्ये काम केलं की आश्रमात परत यायचं, पुन्हा स्नान करायचं. आणि मग आता आपण ज्याला क्लासरूम टीचिंग म्हणतो तसं चालू व्हायचं वर्गात. पण ते पण सर्वसाधारणपणे निसर्गाच्या कुशीमध्ये, विलक्षण निसर्गरम्य जागी, खुल्यामध्ये, कदाचित झाडाखालीच. पण आता जे गुरु शिकवणं चालू करतोय तसं व्हायचं. शिकवण्याची पण मुख्य पद्धत होती शास्त्रशुद्ध उच्चार आणि पाठांतर. पण ते पाठांतर म्हणजे घोकमपट्टी नाही आहे. हे आपल्याला शिक्षणात पण नीट नाही सांगितलं जात की ते पाठांतर म्हणजे रट्टेबाजी नाही. त्या उच्चारांच्या मागे शास्त्र आहे, त्यामधून मंत्रशक्ती प्राप्त होते. आणि तसा उच्चार झाला तरच जे विश्वाचं रहस्य उघडणार आहे ते उघडतं. तेव्हा नुसतं पाठांतर नाही आहे, त्याचा नीट शास्त्रशुद्ध उच्चार कसा करायचा. माणसाच्या संगणकाने आता खूप प्रगती केली. आता असं सॉफ्टवेअर आलंय की तुमच्या आवाजाचं लॉक असतं, त्याला कुलूप. तुमचा लॅपटॉप, तुमचे PC काय असेल, आवाज, व्हॉइस रेकग्निशनचं सॉफ्टवेअर. आणि ते जर लॉक लावलं तर तुमच्या लॅपटॉपची किल्ली, जेव्हा तुम्ही तुमच्या आवाजात, आणि काही शब्द ठरलेले आहेत, समजा काही ॲपलचं सॉफ्टवेअर आहे, तिला सिरी म्हणून बोलवावं लागतं, सिरी आहे. गुगलने केलं त्याला अलेक्सा असं नाव आहे. आणि ते मॅच केलेलं असतं की माझा कॉम्प्युटर माझ्या आवाजाशी मॅच केलेला आहे. तो जर खुलायला हवा असेल तर माझ्या आवाजात मी एक ठरलेलं वाक्य बोलावं लागतं तरच तो उघडतो. तसं विश्व नावाच्या सॉफ्टवेअरची किल्ली उघडण्याचं शास्त्र म्हणजे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार, अशी संकल्पना आहे शिक्षणातली. ते गुरु शिकवायचे. आता ते शिकवण्याची पण पद्धत म्हणजे गुरु समोर येऊन काय त्या दिवशी ठरलेला जो एक श्लोक असेल तो सांगायचे की आता आपल्याला भगवद्गीता शिकायला सुरुवात करायची आहे. तर अथ श्रीमद भगवद्गीता अथ प्रथमोध्याय धृतराष्ट्र उवाच. त्याच्या वाटेला एकच श्लोक आहे गीतेमध्ये 700 पैकी.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, असं गुरु सांगायचे. आणि मग पद्धती की वर्गातल्या एकेका मुलांनी ते म्हणून दाखवायचं. वर्गामध्ये काही मुलं अतिशय हुशार होती की गुरुच्या तोंडून तो श्लोक एकदा ऐकला की त्यांचा पाठ व्हायचा. ते हात वर करायचे आणि उभे राहून म्हणून दाखवायचे की गुरुदेव माझा झालाय पाठ, म्हणून दाखवायचे. काही मुलं होती दोनदा ऐकला की पाठ व्हायचं, की मग ह्याच्या पाठोपाठ तो म्हणून दाखवायचा. काही तीनदा ऐकलं की म्हणजे ह्याला एक पाठी, द्विपाठी, त्रिपाठी. ॲक्च्युली ह्याला आणखी एक वेगळा अर्थ आहे, पण मी आत्ता त्याच्यात जात नाही. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात वेद पठणाच्या 8 पद्धती होत्या. तुमचं माझं सर्वांचं दुर्दैव आहे आणि सर्व जातपात धर्मपंथ निरपेक्ष सर्व भारतीयांचा हा समान वारसा आहे. त्याचा काहीही जातीपाती आणि धर्मपंथांशी संबंध नाही. पण आपला लॉस, आपलं बिघडलेलं हे आहे की 8तल्या 6 पद्धती काळाच्या ओघामध्ये गडप झाल्यात. आता 2 शिल्लक आहेत, जटापाठ आणि घनपाठ असे त्यांचे नाव आहेत. पण हे जेव्हा होतं प्राचीन काळात, इतके सतत हजार वर्ष भारत आक्रमणांचा सामना करतोय, त्याच्यात ते टिकवून ठेवणं अवघड गेलं. 6 गेले आहेत काळाच्या ओघात पद्धती. पण एकेकाळी हे होतं की 8 पैकी वेद पठणाच्या किती पद्धती ह्याला येतात. एकच येत असेल तर त्याला मग म्हणायचे एक पाठी आहे, 2 असले तर द्विपाठी, आणि जास्तीत जास्त मास्टर ह्या प्रभुत्व मिळवू शकायचं 3वरच. ते त्रिपाठी हे खूप सन्मानाचं होतं. मी त्या अर्थाने नाही सांगतो, आत्ताच्या गोष्टीतला जो अर्थ सांगतोय की एकदा ऐकलं की पाठ होतं तो एक पाठी, 2दा ऐकलं की त्याचं पाठ होतं तो द्विपाठी, 3दा ऐकलं की पाठ होतं तो त्रिपाठी. ज्या मुलाची गोष्ट सांगतोय तो बिनपाठी होता. त्यामुळे गुरुनी कितीही वेळा तो श्लोक सांगितला आणि पाठोपाठ मुलांनी एकेकाने म्हणला, ह्याचा पाठच व्हायचा नाही. दरवेळी गुरु बाकीच्या मुलांचं झालं की म्हणायचेच की बोल तू. तो बसलेला असायचा मख्ख, त्याला पहिल्या 1-2 शब्दांपलीकडे त्याची धाव जायची नाही. मी म्हणालो ह्याचे गुरु दुर्वास मुनीचे अवतार होते. चिडायचे, शिक्षा करायचे त्याला. काय अंगठे धरून उभे राहा, भिंतीकडे तोंड करून उभा राहा, शेताला 10 चक्रा मार, शेतामध्ये जाऊन जास्तीचं, असं रोजचंच त्याचं, रोजचे हे आहे रोजचे. ह्या मुलांनी अशी 3 वर्ष काढली कशी बशी. 6 वर्षाचा असताना आश्रमात गेलेला, 3 वर्ष काढली. 9 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की जीव द्यायचा आपण. मी माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट अक्षरशः हजारो वेळा सांगितली आहे ठिकठिकाणी. पण ही गोष्ट सांगताना आणि त्यातल्या 9 वर्षाच्या मुलात जीव देण्याचा विचार आला मनात, माझ्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही की अरे 9 वर्षाचं पोर, हे कोवळं आत्ता फुलतं की ज्याने भरपूर खेळावं, सॉलिड मजा करावी, आनंदाने बागडावं आणि मग आईवडिलांच्या कुशीमध्ये जावं. त्याच्या मनात 3 वर्ष आश्रमात काढल्यावर आलं जीव देतो. तरी गोष्ट सांगताना मध्येच आधी सांगतोय की त्याच्या मनात आलेल्या ह्या विचारामध्ये सुद्धा एक पोटेन्शियल लपलेलं होतं. तो घरी जातो नाही म्हणला, जीव देतो म्हटलं. कारण त्याच्या मनात नकळत होतं हे की मला माझ्या आईवडिलांनी विश्वासाने पाठवलंय शिकायला, काय तोंड दाखवू आईवडिलांना. म्हणजे निराशेमध्ये सुद्धा एक मनाची लपलेली निश्चय शक्ती होती की एक वेळ मरीन, पण हे असं तोंड आईवडिलांना नाही दाखवणार. पण काळजाचा ठोका चुकतोच की 9 वर्षाच्या मुलाला इथपर्यंत गुरुनी रागवणाऱ्या, सारख्या अपमान करणाऱ्या, सारख्या शिक्षा करणाऱ्या इतकं खचवलं की शेवटी तो मुलगा म्हणतोय जीव देतो मी. असेच इंग्लिश कॅलेंडरच्या भाषेत बोलायचे तर असे डिसेंबर जानेवारीचेच महिने, कडाक्याची थंडी, आश्रमामध्ये रात्री सगळे जेवणानंतर झोपले, सगळं सामसूम झालं, पलंगाच्या खालनं पास केल्या जाणाऱ्या हाजमोलाच्या बाटल्या गुरुनी गट्ट करून झाल्या, सगळी मुलं झोपली. हा मध्यरात्रीच्या थोडा आधी उठला हा मुलगा हळूच, आणि अनवाणी पायानीच पण रस्त्यावर आला. कडाक्याची थंडी. त्यांनी विचार केलेला होता गळ्याला धोंडा मारून कुठल्या तरी विहिरीत उडी मारायच्या. तो रस्त्यावर आला तसा त्याच्या डोक्यात विचार आला की मी आश्रमाच्या परिसरातल्या कुठल्या विहिरीमध्ये नाही उडी मारणार आहे. कारण आश्रमाच्या परिसरात कुठल्या तरी विहिरीत जर मी उडी मारली तर आज ना उद्या प्रेत वर येईल, लोक ओळखणार आहेत की या आश्रमातल्या मुलांनी जीव दिला ते माझ्या गुरुला कमीपणाचं आहे. म्हणजे हा मरायला, आत्महत्या करायला बाहेर पडला
तरी पण विचार करतोय की मरताना सुद्धा मी ज्यामुळे माझ्या गुरुला, शिक्षण संस्थेला कमीपणा येईल असा मी वागणार नाहीये. यामध्ये पण एक संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी दिसून येते. इतकंच नाही तर त्यापेक्षा एक फार मोठा गुण आहे, तो नकळत दिसून येतो या गोष्टीतल्या. या जागेवर 9 वर्षाचा मुलगा आत्महत्या करायला बाहेर पडतोय, तरी आत्महत्या करताना म्हणतोय की आश्रमाच्या परिसरामध्ये नाही, कुठेतरी अशा लांब ठिकाणी जाऊन देईन जीव की जरी माझं नंतर प्रेत सापडलं तरी कोण मला ओळखणार नाही, काय अग्निसंस्कार नंतर करून मोकळे होतील, पण बट्टा काळं बोट माझ्या आश्रमाला लागणार नाही. म्हणजे लक्षात घेऊयात आपण सगळे की जीव द्यायला निघालेला सुद्धा हा मुलगा आपल्या जीवनाच्या स्थितीचा दोष स्वतःकडे घेत होता, दुसऱ्यांना नव्हता देत. त्याचं नाव आहे लर्निंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ओन लाईफ. आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला शिकणे. आणि सबकॉन्शियस आहे ही पातळी, नेणिवेची पातळी. पण हा मुलगा आपल्याला शिकता येत नाहीये, आपलं पाठ होत नाहीये, आपल्याला कळत काहीच नाहीये आणि रोज शिव्या खाव्या लागतायत. ह्याचा दोष गुरुला नव्हता देत की माझा गुरुच बेकार आहे, हे चिडखोर आहे, वशिलेबाजी करतो, ते अमुक त्याला जास्ती मार्क देतो, मला मुद्दाम नीट शिकवतच नाही. तो गुरुला पण दोष देत नव्हता, आश्रमाला, शिक्षण संस्थेला, शिक्षण पद्धतीला देत नव्हता, आई वडिलांनाही देत नव्हता. कुठल्या शाळेत घातलं मला, ह्याच्यापेक्षा काय बरी शाळा नव्हती का, याला डोक्याला ताप, रोजचा वैताग आहे, हे शिव्या देतात, बरं बघून घेतो. त्याच्यावर आणखीन म्हणजे गुरुला मारहाण. ही प्रगती आहे आपली. हा मुलगा 9व्या वर्षी पण जबाबदारी पत्करत होता की ही जी काही माझ्या जीवनाची स्थिती आहे ते मला नाही कळतंय म्हणून आहे, मीच जबाबदार आहे. उद्याच्या कर्तृत्वाचं बीज आहे त्याच्यात. लर्निंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ओन लाईफ. पण अजून त्यालाही हे नव्हतं कळत, तो जीव द्यायला निघालेला होता. तो रात्रभर चालत राहिला. इतक्या वेळा माझ्या काळजाचा ठोका चुकतो गोष्ट सांगताना. अरे पोर डोळ्यासमोर येतं, 9 वर्षाचं गोड पोर अनवाणी पायाने रात्रभर चालतंय, कारण कुठेतरी लांब जाऊन जीव द्यायचा आहे. पहाट व्हायला लागली, तो आता त्या आश्रम आणि त्याची पंचक्रोशीपासून दूर आला आणि त्याला वाटलं आता मी इथे जीव दिला तर काय कळणार नाहीये. तो एका गावाच्या बाहेरची पडकी विहीर होती तिथं पोचला होता. पण फटफटायला लागलं होतं. गावातल्या आया बहिणी कमरेवर, डोक्यावर कळशी हातात घेऊन पाणी भरायला त्या विहिरीवर यायला लागल्या होत्या. विहीर गावाबाहेरची होती, तिला रहाट नव्हता नीट. काठावर असा एक खडक ठेवलेला होता मोठा, आणि त्या खडकावरनच एक जाड दोरी बादली बांधून आत सोडलेली होती आणि आया बहिणी येत होत्या, ती दोरी खाली सोडून पाणी खडखड खडखड करत काढत होत्या. हा मुलगा विहिरीच्या काठावर पोचला. त्याला खरंच जीव द्यायचा होता, जीव दिल्याचं नाटक नव्हतं करायचं. ते काही जणांना असतं करायचं, जीव दिल्याचं नाटक करायचं असतं. आता मला जगायलाच नको झालंय की समोर चर्चेतात काय हवंय, हा म्हणतो पावभाजी, ती मिळते, आता मला जगावं असं वाटतंय. ते पावभाजी हवी आहे का 14 फेब्रुवारी हवं एवढ्यावरनं ठरतं. या मुलाला नाटक नव्हतं करायचं, या मुलाला खरंच जीव द्यायचा होता. आणि त्याला माहिती होतं की या आया बहिणी विहिरीवर आहेत, तोवर जर मी उडी मारली विहिरीत तर त्या आपल्याला वाचवणार आहेत. ज्या संस्कृतीतल्या 9 वर्षाच्या मुलाला पण हे कळत असतं की आपण अडचणीत असलो तर अनोळखी लोक पण मदत करणार आहेत, ती संस्कृती महान असते. नुसतेच GDP किती होता, तो होताच भारताचा महान पूर्वीपासून, आणि सोन्याचा धूर निघणारी भूमी पण होती. पण संस्कृती केवळ त्यांनी महान ठरत नाही, माणसं कशी जोडली गेलेली आहेत. आणि लहान मुलं तर त्यांना कोणी लुटणार नाहीये, त्यांचं शोषण करणार नाहीये. उलटा कोणी लहान मूल जरी दिसलं त्याची काय अडचण आहे रे, त्याला सोडवायचा जरा प्रयत्न करतील. हे त्या लहान मुलालाही कळत असतं. तेव्हा म्हणायचं की ही संस्कृती थोर आहे. ते होतं प्राचीन भारत, आणि आपल्याला पुन्हा असा भारत तयार होण्यासाठी आपल्याकडनं कामही करायचं आहे. हा मुलगा विहिरीच्या काठावर गुडघ्याला मिठी मारून बसून राहिला की सकाळच्या वेळातलं त्यांचं पाणी भरणं संपू देत. त्या गेल्या आणि आता विहिरीवर कोणी नाही असं दिसलं की मी गळ्याला धोंडा बांधून विहिरीमध्ये उडी मारीन म्हणून तो बसून राहिला होता, गुडघ्यालाची मिठी मारलेली. एकटक नजरेने त्या खडकाकडे बघत होता, डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार. आणि असं शून्य नजरेने त्या खडकाकडे बघताना एका क्षणाला त्याच्या लक्षात आलं की बाकीचा सगळा खडक खडबडीत आहे
फक्त ज्या जागेवरनं पुन्हा 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 ती दोरी वर खाली होतीये तेवढ्याच जागेला गुळगुळीत अशी एक छान खाच तयार झाली होती. ती दोर आता त्या खाचेतनं बरोबर वर खाली होत होती. डोक्यात आत्महत्येचा विचार असलेल्या ह्या 9 वर्षाच्या मुलाच्या मनात एका क्षणाला विचार आला की अरे तो दगडासारखा दगड, पण न थकता न थांबता पुन्हा 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 घासत राहिलं तर दगडाला पण आकार येतो. तो म्हणला मी तर माणूस आहे, मला का नाही येणार आकार. त्याच्या डोक्यातनं आत्महत्येचा विचार कापरासारखा उडून गेला. परत आला तो मुलगा. मी पण करतो नेहमी विचार, तुम्ही पण करा की काय घडलं असेल त्याच्यानंतर. एका रात्री चित्र बदललं काय? एकदम डोक्यातले आत्महत्येचे विचार जाऊन तो परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून एकपाठी झाला का तो मुलगा? वर्गात पहिल्यानं चालू झालं असेल का? मला तर उलट वाटतं की मुळात दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाचं कामकाज जेव्हा चालू झालं तेव्हा गुरुच्या लक्षात आलेलं असणार आहे की एक मुलगा मिसिंग आहे. तो कोणता हे पण कळलेलं असणार आहे. आश्रम म्हणजे काय विद्यापीठांची वसतिगृह नाही आहेत. रूम एकाच्या नावाची राहतायत दुसरेच 5 जण, आणि शेजारच्या खोलीत पंख्याला टांगून घेऊन एकाने जीव दिला तरी त्याचं प्रेत वास मारायला लागेपर्यंत पुढे 3 दिवस पत्ता नाही कोणाला की शेजारच्या खोलीतल्या मुलांनी जीव दिलाय. ही मी पुणे विद्यापीठात घडलेली घटना सांगतोय तुम्हाला. हा आश्रम होता, माहिती आहे. प्रत्येक मुलगा त्याच्या आईवडिलांपर्यंत सगळ्यांशी संपर्क. गुरुला लक्षात आलेलं असणार आहे. बरं किती रागीट गुरु असला तर यार त्या मुलांची जबाबदारी आहे ना माझ्यावर, त्यामुळे धस्सवून पण त्यांनी शोधाशोध घेतली असणार. त्यावेळेच्या पोलीस खात्याला सांगितलेलं असणार. चौकशी काही घरी करता येते की बघा रे विचारलेलं असणार आहे. काल रात्री नाईट आउटला कुठल्या मित्रमैत्रिणीकडे गेला होता का तेवढं बघा. पेपरला द्या तू घरातून निघून गेल्यापासून आई वडिलांनी अन्न पाणी सोडले आहे, असशील तसा परत ये, कोणीही तुला रागवणार नाही. की पोरगा म्हणता आता आले का नाही लाईनीवर, आता जातो घरी परत. किंवा फेसबुकवर स्टेटस अपडेट द्या, जिथून असेल तिथून ताबडतोब ये. सगळे त्या काळातले असतील ते सगळे उद्योग गुरूंनी केलेले असणार आहेत. बरं हा परतला, रात्रभर चालत गेलेला होता, त्याला आश्रमात परतायला दुसऱ्या दिवशीची पण संध्याकाळ झालेली असणार की हो. मला तर वाटतं की त्याला आश्रमात परत आलेला पाहिल्यावर गुरुनी कानाखाली जाळ काढलेला असणार आहे. पहिले 2 थोबाडीत ठेवून देऊन की कारट्या होता कुठं, तुला जीव द्यायचा तुझ्या आईबापाकडे जाण जीव दे, इकडं माझ्यावर नको ते. पण 2 महत्वाचे बदल झालेले होते. एक बदल ह्या मुलाला कळलेलं होतं की न थकता न थांबता शिस्तबद्ध पद्धतीने चिकाटीने पुन्हा 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 प्रयत्न केले तर दगडाला पण आकार येऊ शकतो, मला काय येणार नाही. हा एक बदल. आणि त्यापेक्षा दुसरा मोठा बदल, त्याला हे कळलेलं होतं की दगड आणि माणसातला फरक, दगडाला आकार देण्यासाठी कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीने काम करावं लागतं, माणसाने स्वतःला आकार द्यायचा असतो, आपल्या आतून काम करायचं असतं. हे कळलेला हा मुलगा आश्रमामध्ये परत आला. आज जवळजवळ 1400 वर्ष त्या गोष्टीला पूर्ण होत आहेत. खरं म्हणजे ऍक्च्युली 1400 तर होऊन गेलीत. आपल्याला त्याच्या आश्रमामधले एकपाठी मुलं कोण होती, द्विपाठी कोण होती माहित नाही आपल्याला. इतिहासाला पत्ता नाही त्यांचा. आजच्या परिभाषेत बोलायचं तर 10वीला बोर्डात कोण आले, 12वीला बोर्डात कोण आले, PCB PCM ला जाऊन मेडिकल आणि इंजिनिअरिंगला कोण गेले, तिकडे पण टॉपर कोण आले आणि गोल्ड मेडल कोणाला मिळालं आपल्याला माहिती नाही. 1400 वर्षांनंतर आपल्याला हे माहिती आहे की लहानपणी मठ्ठ समजलेला, त्यामुळे गुरुच्या दिवस रात्र शिव्या खाणारा, त्यामुळे आत्महत्या करायला गेलेला हा मुलगा म्हणजे संस्कृत वाङ्मयामध्ये कालिदासाच्या बरोबरीने ज्याचं नाव घेतात असा पंडित बाणभट्ट म्हणजे हा मुलगा. पंडित बाणभट्ट सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात होता. तो महान साहित्यिक आहे, तो संस्कृत भाषेचा पंडित आहे, त्यांनी निर्माण केलंय ते जागतिक दर्जाचं आहे. पंडित बाणभट्ट उत्तम कवी आहे, उत्तम नाटककार आहे.
एखाद्या व्यक्तीचं चरित्र कसं लिहायचं ह्याचं जे शास्त्र आहे त्यातला तज्ज्ञ आहे. आणि आपल्याला सम्राट हर्षवर्धनाचं चरित्र माहिती आहे, कारण पंडित बाणभट्टांनी लिहिलं, त्याचं नाव हर्षचरितम. आणि या सगळ्या कशाच्याही वर म्हणजे जीवनात स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रातला हा उत्तम आणि प्रतिभावंत पंडित बाणभट्ट यांनी त्याच्या बुद्धीतून साहित्याचे नवे आकार तयार केलेत, म्हणजे क्रिएटिव्हिटी. जागतिक वाङ्मयामध्ये ज्याला नाव कादंबरी आहे, तर साहित्याचा कादंबरी हा फॉर्मॅट, हा फॉर्म निर्माण करणारा माणूस म्हणजे पंडित बाणभट्ट. बाणभट्टाच्या कादंबरीचं नावच कादंबरीच आहे. आज ती जगातल्या सगळ्या मुख्य 85 भाषांमध्ये भाषांतरित झाली आहे. बाणभट्टाच्या कादंबरीवरून जगाच्या विविध भाषांमध्ये नाटकं लिहिली गेली आहेत किंवा चित्रपट तयार झालेत. आणि उत्तमातल्या उत्तम दिग्दर्शकांचं आयुष्याकरताचं स्वप्न असतं की ह्या बाणभट्टाच्या कादंबरीवरच्या नाटक किंवा चित्रपटाचं मला एकदा तरी दिग्दर्शन करता आलं पाहिजे. आणि उत्तमातल्या उत्तम अभिनेता आणि अभिनेत्रीचं पण स्वप्न असतं आयुष्यात की त्यातल्या नायक आणि नायिका, नाव तेच आहे, नायक आणि नायिका. कादंबरीचं मुख्य पुरुष पात्र नायक, स्त्री पात्र नायिका. तर अभिनेत्यांचं पण स्वप्न असतं की बास आयुष्यामध्ये केव्हा तरी एकदा हा रोल आपल्याला करायला मिळावा. अशी नाटकं, असे चित्रपट. जगामध्ये जो आज चित्रपट महोत्सव नंबर 1चा मानला जातो, फ्रान्समधलं कान हे ठिकाण. कानला बाणभट्टाच्या कादंबरीवरचे विविध भाषांमधले चित्रपट ह्याच्यावरचा सेक्शन होतो स्पेशल. 1400 वर्षापूर्वी अशा ह्या एकानी स्वतःला ओळखून क्षेत्र निवडलं. निवडलेल्या क्षेत्रातली अशी उत्तमता आणि प्रतिभा गाठून दाखवली की आज आपण 1400 वर्षानंतरही त्याचं नाव पण घेतो. आणि त्याची ही कहाणी ऐकल्यानंतर मला वाटतं की प्रत्येक मुलामुलीला प्रेरणा येत असणार आहे की मी पण स्वतःला ओळखीन, त्यानुसार क्षेत्र निवडीन, माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होईन. दुसऱ्याशी तुलना करण्याचं काही कारण नाही. आपल्या जीवनाची इमारत आपल्याला काय येतवर उभी केली पाहिजे. आणि खरी तपश्चर्या मग आहे की त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं. तर मग असं जे आपलं निवडलेलं क्षेत्र आहे त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हायला सर्वजणांच्या जीवनामध्ये 5 ॲक्शन पॉईंट आहेत. ॲक्शन पॉईंट सांगतोय आता मी. ॲक्शन की हे कर, तुझं जीवनाचं क्षेत्र कोणतंही असू देत, या 5 गोष्टी तुझ्या जीवनात कर आणि तू तुझ्या जीवनामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होतोस का नाही बघ. म्हणजे जिंकणाऱ्या समाजाचा घटक आणि अशांच्या मधनं उद्याचा जिंकणारा समाज घडणार आहे, असा तू होतोस का नाही बघ. अशा 5 गोष्टी आहेत, ॲक्शन पॉईंट. मी खरोखर तुम्हाला म्हणतोय की आज मी तुमच्याशी बोललो, तुम्ही पण आलात प्रेमाने. इथून जाताना किमान जर आपण एवढं घेऊन गेलो की एक म्हणजे विचारांच्या पातळीला सर्व माणसं बुद्धिमान आहेत, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपलं प्रत्येकाचं काम आहे आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधा, तुमचं जीवन त्या क्षेत्रात जगा आणि त्यात उत्तम आणि प्रतिभावंत हे एक विचार कळणे. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे ते माझ्या जीवनात आणण्यासाठी मी माझ्या रोजच्या जगण्यात काय केलं पाहिजे, कृतीची जोड त्याला. त्याचे मुद्दे मी सांगणारे 5 की तुझं वय काही असो, तू स्त्री पुरुष काही अस, डिग्री कोणती घे, साईडला कोणत्याही जा, पण तुझ्या जीवनात ह्या 5 गोष्टी ॲक्शन म्हणून कृतीच्या ह्या 5 गोष्टी पाहिजेत. तर मी तर म्हणतोय की 5ही येवोत किंवा न येवोत त्यातली कोणती तरी एक. आणि आता त्या 5 सांगायला सुरुवात करताना मी पहिली जी सांगतोय तेवढीच, की बाकी काही नाही केलं. पण हे जे पहिला मुद्दा सांगतोय तो मात्र प्रत्येकाने आपल्या जीवनात करणं चालू केलं, बघा तुम्ही तुमचं भलं होतं का नाही. असा सर्वांनी जीवनामध्ये आणण्याचा मुद्दा आहे योग. योग की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नो मॅटर व्हॉट, किमान सांगायचं तर हे सूर्यनमस्कार, त्यानंतर काही निवडक आसनं, प्राणायामाचे पहिले 3 प्रकार असे आहेत की जे सर्वांनी केलेले चालतात, आणि फायनली ध्यान लावता येणे, मेडिटेशन मिळून योग आहे. की जीवनामध्ये मी तर ह्या खात्रीने सांगतोय की कुठला तरी एकच ॲक्शन पॉईंट. माझं तर हे खरंच स्वप्न आहे की उभा भारत देश आणि उद्या उभी सारी मानवता
ही नियमितपणे योग करणारी असायला पाहिजे. तो जागतिक शांततेचा पण रस्ता आहे, तो वैयक्तिक जीवन पण शांतता, जीवनातला आंतरिक आनंद आणि स्वतःच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्याचा राजमार्ग आहे. पण ते केलं पाहिजे जीवनात. मी सुचवतोय तो पहिला ॲक्शन पॉईंट आहे योग. सांगणारे 5, पण मी हे सांगून दुसऱ्या मुद्द्याकडे जातो की बाकी काही नाही केलं, पण आजपर्यंतचं मी जीवन जे काही जगलो ते जगलो. इथून पुढे घडवणार आहे मी स्वतःला. तरी उशिरात उशिरा उद्याच्या सकाळी माझ्या जीवनात मी नियमित सरासरी 25 ते 30 मिनिटं पण मी नियमित योग करणार आहे. तर आपली संध्याकाळ धन्य झाली. आणि मी खात्रीने सांगतो तुम्हाला की बघा तुम्हालाच तुमची आंतरिक शक्ती जाणवते की नाही. अनुभव घ्याल तुम्ही की जीवनामध्ये जे प्रश्न सुटत नाहीयेत त्याची उत्तरं दिसणं चालू होतं का नाही. बघा, नियमित योग म्हणजे जे माझं बाणभट्टाची गोष्ट सांगताना जाणीवपूर्वक सांगून झालं की आपली प्राचीन शिक्षण पद्धती त्यावर उभी होती. तो बेस होता की मुलामुलींना काहीही शिकवायचं आहे आधी योग. त्याच्यात जातपात धर्मपंथ वगैरे काही नाही. हा भारतापासचा विचार आणि तो ज्याचा आविष्कार आहे योग, हा अध्यात्म विचाराचा आविष्कार आहे. ती भारताची जगाला असलेली देणगी आहे मोठी. आणि सुदैवाने आता इंटरनॅशनल योग दिवस आणि 21 जून आणि जगातल्या 140 देशांनी पण मान्य केला आणि करतायत. आपली स्थिती काखेत कळसान गावाला वळसान नको बाबा. आपली तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी अशी नको आपली. आपलं वरदान आहे की तुला चित्ताची शांतता, त्यामुळे येणारी प्रसन्नता आणि म्हणून एकाग्र होऊ शकणारं चित्त, ही लॉजिकल लिंक आहे. चित्त शांत असल्याशिवाय चित्ताला प्रसन्नता येणार नाही. आणि अशी चित्ताला प्रसन्नता असल्याशिवाय चित्त एकाग्र नाही करता येणार आहे. अशांत आहे चित्त, अप्रसन्न आहे. तुकोबारायांचा सुद्धा अभंग आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीचे कारण की पुढे काही करायचंय पण अरे त्याच्यासाठी तुझं मन आधी शांत आणि आनंदी पाहिजे. शांत असेल तर आनंदी होईल. आणि मग असं शांत असेल तर आनंदी असणारं चित्त एकाग्र होऊ शकतं की मी फिजिक्सवर एकाग्र कर, बायोलॉजीवर कर, सगळे मेडिकल इंजिनिअरिंगवर कर, नाही तर क्रिकेटला उभा राहिला आणि समोरचा चेंडू येणार आहे मारे, त्याला चित्ताची एकाग्रता पाहिजेच. तो बेस आहे योग. आणि करण्यानीच होणार आहे, ते करण्यानीच होणार आहे. तर एक ॲक्शन पॉईंट आहे योग. दुसरा आहे स्वाध्याय, असा त्याला शब्द आहे. ती पण मला कळलेली भारताची परंपरा आहे. स्वाध्याय, स्वाध्यायाचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ आहे स्वचा अध्याय म्हणजे अभ्यास, नॉलेज ऑफ द सेल्फ, हा आलाच की अरे तू स्वतःला ओळख. हां, पण दुसरा अर्थ आहे स्वने केलेला अभ्यास. स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास मी कसा करू हे शिकणे, हेच कौशल्य. त्याला इंग्लिशमधले पण असे शब्दांचा खेळ फार छान आहे. त्याला लर्निंग हाऊ टू लर्न असाच शब्द आहे. लर्निंग हाऊ टू लर्न. समोर आलेला कोणताही विषय कसा शिकायचा हे शिक आणि नंतर समोर कोणताही विषय येऊ देत. पण स्वाध्याय कौशल्य म्हणजे आम्ही चमच्यानी भरवणारे होणार नाही. आम्ही नुसतीच अर्थशून्य घोकमपट्टी रट्टेबाजी करणारे होणार नाही. विषय समजावून घेऊ. स्वाध्यायाचा अर्थ आहे की ज्या विषयाचा मी अभ्यास करतोय तो मला समजला पाहिजे असा आग्रह धरून मी करीन. तो मला जर समजला तर रट्टेबाजी करावी नाही लागणार, मग विषय कळणारच आहे. पाठांतर घोकमपट्टी करावीच लागणार नाही. मेमरी, तर मेमरी म्हणजे नुसती रट्टेबाजी नाही आहे. मेमरीचा सुद्धा अर्थ आहे की विषय कळला, तो मेंदूत पक्का बसला. मेंदूच्या शास्त्राच्या भाषेत पण शब्द आहे की त्या विषयाचं मेंदूतलं न्यूरल नेटवर्क तयार झालं माझं बरोबर. नुसती रट्टेबाजी नाही आहे, ती अर्थशून्य नाही आहे. स्वाध्यायाचा अर्थ स्वतः कोणत्याही विषयाचा अभ्यास करता येणे आणि स्वाध्यायाचा अर्थ आहे की ज्या विषयाचा अभ्यास करतोय तो मला कळला पाहिजे ह्याचा आग्रह धरून की हा विषय मला कळला पाहिजे. तो जो कळणे नावाचा आनंद आहे तो म्हणजे स्वाध्याय. मग अर्थातच त्यामध्ये भरपूर वाचन आलं, स्वतःच्या शब्दात लेखन आलं, श्रवण ऐकणे हे आलं. ते वाचताना किंवा ऐकताना नोट्स घेता येणे हे स्किल आलं अभ्यासाचं. लायब्ररीचा वापर करता येणे स्किल आलं. आता सगळ्या तरुण विशेषतः मुलामुलींच्यासाठीचं कॉमन की ते आलंच पाहिजे, तो माझा पुढचा मुद्दा येणारच आहे, ते म्हणजे
संगणकाचा वापर ज्ञानाचं साधन म्हणून करणे, इंटरनेट वापरता येणे. आता तर दुनियेतलं मानवाला आजपर्यंत असलेलं सर्व ज्ञान तिथे संगणकावर आहे आणि ते फुकट आहे. कसं घ्यायचं फक्त आपल्याला कळलं पाहिजे. हे सगळं मिळून त्या स्वाध्याय कौशल्यमध्ये येतं. मी माझ्याकडे जे शिक्षणात सगळं काम करतोय त्याच्यात तुमच्याशी बोलतोय त्या एकेका मुद्द्यावरचे कोर्सेस आहेत अख्खे, की काही कोर्सेसचं आम्ही तयार केलेलं पॅकेज, त्याच्यात एक सिरीज असते. ते सगळं मी सारांश रूपाने तुमच्या कानावर घालतोय. त्यामुळे असं प्रत्येक विषयाला किती वेळ मी तो एक एक मुद्दा बोलू शकेन याला मर्यादा आहेत. मी तुम्हाला स्वाध्यायापुरतं एवढं सांगतो की आपल्या भोवतीचा काळ अतिशय वेगाने बदलतो आहे. अशा या वेगाने बदलणाऱ्या काळामध्ये पूर्वी कधीही नव्हतं इतकं महत्त्व आता स्वाध्यायाला आलेलं आहे. मुळामध्ये मानवी संस्कृतीमध्ये स्वाध्यायाला कायमच महत्त्व होतं. असा काळच नाहीये की जेव्हा स्वाध्यायाला महत्त्व नव्हतं. पार आपली वेदांपासूनची प्रार्थना आहे, स्वाध्यायान मा प्रमदः, की स्वाध्याय करण्यात चुकू नकोस तू, स्वाध्याय कर नियमितपणे. पार आश्रमामध्ये 12 वर्षांचं शिक्षण झालं आणि आता हा मुलगा आता समाजामध्ये एक नागरिक म्हणून स्वतःच्या पायावर जगायला जाणार आहे. त्याला जाताना गुरु सांगतोय की शिक्षण संपलं असं समजू नकोस तुझं, ही कुठे सुरुवात आहे. ती जाताना गुरुचा सल्ला आहे, स्वाध्यायान मा प्रमदः, स्वाध्याय करण्यात चूक नको करूस, नियमितपणे स्वाध्याय करत राहा. ते तेव्हा सुद्धा होतं, आजही आहे. पण विचारपूर्वक नीट समजून उमजून म्हणतोय की भारतीय सकट मानवी संस्कृतीत पूर्वी कधीही नव्हतं एवढं महत्त्व आता स्वाध्यायाला आलेलं आहे. आपल्या भोवतीचा काळ अतिशय वेगाने बदलतोय आणि आपण जर मी शाळा किंवा कॉलेजमध्ये जेवढं शिकलो तेवढ्यापुरतंच आपलं ज्ञान थांबलं, ठप्प झालं. बघता बघता आपण कालबाह्य ठरणार आहोत, फेकून दिले जाणार आहोत, कचरा कुंडीत टाकले जाऊ आपण. की मी केव्हा तरी डिग्री घेतली 70 साली, त्याच्यावरच पुढचं सर्व आयुष्य जगतोय. तर अरे भोवतीचा काळ वेगाने बदलतोय. विज्ञान अतिशय वेगाने बदलतंय, तंत्रज्ञान अतिशय वेगाने बदलतंय, अर्थव्यवस्था अतिशय वेगाने बदलते आहे, राजकीय व्यवस्था अतिशय वेगाने बदलते आहे. पण मी नाही बदलतोय. त्या बदलाचा वेग समजावून घेऊन शिकायचंय सतत नवनवीन. तर आपल्याला काय दरवेळेला कुठला क्लास नाहीये ठरलेला किंवा कोणी ठरलेलं गाईड हातात देणार नाही की हे वाच. मलाच कळायला हवंय की ते शिकून कसं घ्यायचं, शिकून घेण्याचंच कौशल्य. मी तुम्हाला वेळेअभावी ह्याची 2 फार मोलाची उदाहरणं पण अशी पटकन देतो, कमी वेळात देतो. एक तर साधं कोणीही आपण असलो तरी आपण मोबाईलवरनं पण पाहत असो की मोबाईलचं मॉडेल 6-6 महिन्यात जुनं होतं, 6-6 महिन्यात जुनं होतं आणि नवं सॉफ्टवेअर येतं, मोबाईलचा नवा हार्डवेअरचा प्रकार येतो. कालपर्यंत कल्पनाच करता येत नव्हती असे सगळं नवं मोबाईलवर येतं. मग ते शिकून घेतलं नाही तर आपण मागे पडणार आहोत. शिक्षण पद्धतीत सुद्धा आता येत चाललं मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस, MOOC, असं जगातल्या शिक्षणात आता येत चाललं की आता शिक्षण म्हणजे काय ठरलेले वर्ग, त्याच्यात येऊन बैस वगैरे नाहीये. शिक्षणाची लेक्चर्स, व्हिडिओ किंवा टेक्स्च्युअल कंटेंट नेटवर आहे. तुला तुझ्या सोयीने करायचं तेव्हा अभ्यास कर, ऐकायचं तेव्हा लेक्चर ऐक, ईमेलनी प्राध्यापकाला प्रश्न पाठव, प्राध्यापक त्याचं उत्तर. व्हर्च्युअल क्लासरूम आली, डिजिटल टेक्नॉलॉजी आली, MOOC आले. शिक्षण पद्धतीत सुद्धा फंडामेंटल मॅसिव्ह प्रचंड बदल होत आहेत. आपण जर फक्त कुठल्या तरी जुन्या पुराण्या पूर्वीच्यातच राहिलो तर मागे पडणार आपण. जीवनाचा प्रवाह वाहता थांबला की तो थांबलेला प्रवाह सडायला सुरुवात होते. पाण्याचा वाहता प्रवाह थांबला तर पाण्याचं होऊन जातं बाष्पीभवन, मागे कचरा उरतो फक्त. तसंच जीवनाचं होतं. जीवनाचा प्रवाह सतत वाहता राहणे म्हणजे हे जे सतत मुक्कामाला जे नवं भेटतंय ते आत्मसात करण्याची क्षमता. तेव्हा ज्या वेगाने टेक्नॉलॉजी बदलते, सायन्स बदलतंय, एकूण राजकीय स्थिती जगातली, भारतातली, महाराष्ट्रातली जी असेल बदलते आहे, सामाजिक बदलते आहे, अर्थव्यवस्था बदलते आहे, सतत नव्या गोष्टी येत चालल्या. फार आता समजा ते भीम हे सॉफ्टवेअर तयार झालं, जनधन अकाउंट्स निघाली, भीम हे सॉफ्टवेअर. आणि मी आजच सकाळी निघताना आकडा वाचला, 1 मिलियन म्हणजे 10 लाखपेक्षा जास्ती जणांनी ते ॲप डाउनलोड करून झालं. आणि हे सामान्य माणसाला पण सबळ करणारं आहे. पण मग मला कळायला पाहिजे ना ते. आणि पार ते आता mygov.com, MYGOV.com अशी एक साईट आहे की अख्ख्या देशातले 130 कोटी नागरिक सरकारशी त्याद्वारे संपर्कात राहू शकतात आणि आपल्याला काही कळवायचं आहे कळवू शकतात.
आणि आता अनेकदा चमत्कार वाटतील अशा काही कहाण्या सुद्धा ऐकायला कानावर येतात की रेल्वेतनं प्रवास करणाऱ्या एका मुलीला एक 4 गुंड त्रास देत होते. ते दुसऱ्या मुलीने पाहिलं आणि तिने ट्विटर डायरेक्ट रेल्वे मिनिस्टरलाच केला. पुढच्या स्टेशनला पोलीस आले त्या कंपार्टमेंटमध्ये आणि त्या 4घांना पकडून घेऊन गेले. म्हणजे कळलं तर पाहिजे ना ते कसं वापरायचं ते. त्याचे काही दरवेळी क्लासेस नाही आहेत, तयार पाठ्यपुस्तकं नाहीत, त्याची रट्टेबाजी नाही आहेत. म्हणजे स्वाध्यायाद्वारेच कळू शकणार की माझ्यात मुळात ते कौशल्य पाहिजेच की कसं शिकू नवनवीन. आणि दुसरं उदाहरण तेही वेळेअभावीच आणि मी कमी शब्दात देतोय. अनेकांच्या सध्या स्पर्धा परीक्षांचं युग पण आहे, प्रतिसाद पण त्याला वाढत आहे आणि भारतातल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी मुलाचं यश पण वाढताना दिसतंय. म्हणून कमी शब्दात सांगतो. तरी समजा ज्याला स्पर्धा परीक्षा द्यायची दिली, UPSC, मला इथे एक मुलगी भेटून गेली, ती बसली आहे का नाही मला कल्पना नाही, बसली असेल तर तिला मी सदेह पण पुन्हा एकदा माईकवरनं शुभेच्छा देतोय. गेलेली असेल इथनं तर कोणीतरी तिला शुभेच्छा पोचत्या करा. बहुधा गेलेली आहे, कारण बसलेली असती तर तिने कुठून तरी हातवर केला असता की मी आहे गुड गुड आहे. ती तुमच्या पण सगळ्यांच्या शुभेच्छा तिला द्या की पुढचा जो अटेम्प्ट देते तिला ती क्लिअर व्हावी आणि अशी काही रँक मिळावी की IAS झाली. ठीक आहे. तर 2 वर्षाचं प्रशिक्षण आहे, पहिल्यांदा मसुरीला होतं. एकूण मिळून 1 वर्ष राज्यात, 1 वर्ष मसुरी. त्याच्यात वेळ नाही घालवत मी, पण प्रोबेशन पिरियड तो संपला की IAS अधिकाऱ्याला पहिलं पोस्टिंग मिळतं असिस्टंट कलेक्टर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर ह्या पदावर. तर असिस्टंट कलेक्टर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे काय, जरा कमी शब्दात सांगायला सांगतोय. तुम्ही छान ऐकतात हे मला दिसतंच आहे, असं शार्प मी कमी शब्दात सांगतोय. असिस्टंट कलेक्टर असणे म्हणजे काय, तुमच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके आहेत. तुमच्या हाताखाली साधारणपणाने 150 ते 200 माणसं काम करतात. तुम्ही एकाच विभागाचे अधिकारी आहात, तो म्हणजे महसूल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट. तुम्ही साधारणपणाने 5 मुख्य कायद्यांचे वरिष्ठ अधिकारी आहात. साधारण सांगतोय मी, बेसिकली 5 अत्यंत मुख्य कायदे आहेत, त्यांचा वरिष्ठ अधिकारी आहात, म्हणजे सुपरविजन 5 कायद्यांवर. आणि शेवटचं आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे एक वर्षाचा साधारणपणाने 2 ते 10 कोटी ही रेंज आहे, एवढा टर्नओव्हर मॅनेज करतात. या 5 गोष्टी म्हणजे SDO, प्रांताधिकारी, की ते सांभाळण्याचा जो आवाका पाहिजे, की ज्याला IAS झालास किंवा झालीस आणि आता तुझ्यावर सोपवली तर हे एवढं आहे. 2 किंवा 3 तालुके, हाताखाली 100-150 माणसं, एक विभाग म्हणजे महसूल, 5 मुख्य कायदे आणि साधारणपणाने 2 ते 10 कोटीचा टर्नओव्हर मॅनेज करता येणे, उलाढाल त्याची. असं 2 वर्ष काम केलं की तुम्हाला प्रमोशन पण मिळतं आणि तुमची बदली पण होते. त्याचा सरकारी भाषेतला टिपिकल आदेश येतो, त्याच्यात वेळ नाही घालवत. साधारणपणाने IAS अधिकाऱ्याच्या पहिल्या प्रमोशन नंतरची बदली म्हणजे तो होतो जिल्हा परिषदेचा CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. नगरच्यांना जर लक्षात असेल तर काही वर्षांपूर्वी एका मुलीलाच ती नगरचा CEO म्हणून काम करताना महाराष्ट्र सरकारने सर्वोत्तम IAS अधिकारी म्हणून तिचा गौरव केला. अशी जर प्राजक्ता लवंगारे तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला माझा आनंद कळेल की ती चाणक्य मंडलची विद्यार्थिनी. ती आता वरिष्ठ अधिकारी आहे. पूर्वी ती आत्ता शेवटचं पोस्टिंग तिचं राज्याच्या चीफ सेक्रेटरीचं कार्यालय ती सांभाळत होती आणि एक कर्तबगार अधिकारी म्हणून तिचं नाव आहे. ऑफकोर्स मला त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि ती CEO म्हणून आली इथे. प्राजक्ता SD होती वैजापूर, औरंगाबादमधला. आधी वैजापूरला होती आणि प्रमोशन मिळालं आणि नगरला ती CEO म्हणून आली. आता तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झालात आणि तुम्हाला त्या पदाचा कार्यभार, चार्ज घ्यायला जास्तीत जास्त 9 दिवसांची मुदत मिळते. रेंज आहे 2 ते 9. तुमचं आधीचं पोस्टिंग आणि नवं पोस्टिंग ह्याचे जर बॉर्डर कॉमन असेल कुठेही तर 9 पण दिवस मिळत नाहीत, तर 2 आहेत दिवस. 2 इकडचं सामान भरायचं, उठायचं, त्यानं शेजारच्या ठिकाणी जायचं, सामान उलगडायचं, चार्ज घ्यायचा, कामाला सुरुवात, इनिंग चालू. जर बॉर्डर कॉमन नसल्या तर लिमिट आहे 9 दिवसांची. ती बदली कुठूनही कुठे होऊ द्यात. गोंदियावरून रत्नागिरीला जरी झाली
कोल्हापूरवरून नंदुरबारला झाली, कुठली काही असू द्यात, 9 दिवसांची मुदत मिळते. हां, पण 9व्या दिवशी जाऊन साईन केलं चार्ज रिपोर्ट की आता झाला तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी 9 दिवसात. आणि मग जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे काय आहे? 9 दिवसापूर्वी तुमच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके होते, आता तुमच्या हाताखाली अख्खा जिल्हा आहे. महाराष्ट्राची सरासरी बोलायची तर 10 ते 13 तालुके, अख्खा जिल्हा तुमच्या हाताखाली आहे. 9 दिवसापूर्वी तुमच्या हाताखाली 150 माणसं होती, श्वास रोखू नाही का, आता तुमच्या हाताखाली 12 ते 15 हजार माणसं आहेत. तुम्ही CEO आहात बसलेले, म्हणजे एकूण यंत्रणेमध्ये हाताखाली 12 ते 15 हजार माणसं काम करतात. 9 दिवसापूर्वी तुम्ही एकाच विभागात होतात, महसूल खातं, आता तुमच्या हाताखाली 52 विभाग आहेत. 9 दिवसापूर्वी 5च कायद्यांचे तुम्ही वरिष्ठ अधिकारी होतात, आता जर कायद्यांची बेरीज करायची झाली तरी CEO ज्याच्यावरची सुपरविजन करतो असे निदान 48 मुख्य कायदे की त्याचा अभ्यास असावा लागतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, 9 दिवसापूर्वी तुम्ही 2 ते 10 कोटीचा टर्नओव्हर हाताळत होतात. CEO मुख्य कार्यकारी अधिकारी असणे म्हणजे निदान 100 ते 150 कोटीचा टर्नओव्हर हाताळता येणे, म्हणजे ग्रोथ वाढ केवढी व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी दिलेत फक्त 9 दिवस. 9व्या दिवशी तुमच्यासमोर फाईल येणं चालू होणार. साधं जिल्हा परिषदेचा कामकाज चालवण्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल असं आहे, असे 4 ठोकळे आहेत, ते 4 असे सणसणीत ठोकळे आहेत. जिल्हा परिषदेचा आर्थिक कारभार आणि हिशोबाने सगळे कसे ठेवायचे, हां, त्याचं अकाउंट्स अँड फायनान्स कोड नावाचं आहे संहिता, तिचे पण असे 6 ठोकळे आहेत, असे जाड जाड फाईलच्या आकाराचे असे 6 ठोकळे आहेत. तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यातलं. तुम्हाला 9 दिवसांनी चार्ज घेतला म्हणजे CEO तर व्हायचं आहे, त्यामुळे मोठा बंगला तर मिळणार, आता लाल दिव्याची गाडी पण मिळणार, रुबाब पण करायचा आहे, पण हे मला ही फाईल समजत नाहीये, ह्यातलं मला कळत नाही, ती फाईल माझ्या टेबलवर पेंडिंग आहे, टाइम प्लीज, तुझ्या परवानगी नाही कशाला, तेरे में अगर दम है, हाताळायला सुरुवात करायची. हां, कुठून येणार आहे तो आवाका? ही जी लर्निंग कर्व म्हणतात ती शिकण्याची, की मला 9 दिवसाच्या आत माझा आवाका केवढा वाढलेला पाहिजे, ह्या एवढा वाढलेला की त्या त्याच्यावर मांड टाकता येण्याची क्षमता आणि पकड घेता येण्याची. नुसता तू त्या खुर्चीत बसलायस म्हणजे नाही लय शाणा लागून गेलेला, तुला समजलं पाहिजे. तुझ्या टेबलवर फाईली पेंडिंग नाही राहिल्या पाहिजेत, आणि कायदा कानून त्यातले, आणि बरोबर त्यातनं रस्ता काढत सामान्य माणसाचं हित कसं सांभाळायचं, आणि त्याच वेळेला स्वतः स्वच्छ पण असायचं, कार्यक्षम पण असायचं. ह्याला जे सतत शिकणं लागणार. आणि SDOची बदली जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली तर त्याला काय क्लास आहे का कुठला, की महाराष्ट्र सरकार त्याला यशदामध्ये काय त्याच्याकरता वर्ग चालवतं का, आणि ते 2-4 महिने आधी आणि आता मुख्य कार्यकारी म्हणून जा, काही नाही, ट्रान्सफर झाली, चार्ज घ्यायचा, सही करायची, कामाला सुरुवात. कसं ठेवता येणार आहे? त्याचं उत्तर स्वाध्यायामध्ये आहे. स्वाध्याय कौशल्य, की मला समोर कोणताही विषय द्यात बाबा, मला तो कमीत कमी वेळात त्याच्यावर पकड कशी मिळवायची, ती मिळवण्यासाठी मी काय अभ्यास करायचा, आणि तो कचकावून दिवस रात्र करता येण्याची क्षमता. बरं, तरी मी तुम्हाला उदाहरण एकच दिलं. खरं म्हणजे एकूण सरकारी अधिकारी, माझं म्हणणे सगळीच माणसं, आपापलं क्षेत्र, पण त्याच्यात विशेषतः IAS इत्यादी अधिकारी, ह्यांना तर सरासरी दर 2-3 वर्षाला वेगवेगळं पद असतं. प्रत्येक पद हे नवं चॅलेंज आहे, प्रत्येक पदावर नवं शिकणं आहे. त्यांनी मी फुकट IAS म्हणून मस्ती, गर्व, अहंकार बाळगत नाही जगायचं की लय छाना लागून गेलो मी सत्तेच्या खुर्चीत. अरे तुला कळावं लागणार आहे त्या कामातलं. आणि खरंच IAS अधिकाऱ्यांना सरकार काही पोस्टिंग देतं. बरं, हे CEO झाला, त्याच्या 2 वर्षानंतर आता जिल्ह्याचा कलेक्टर, मग नंतर नगरपालिका किंवा महानगरपालिकेचा कमिशनर, मग कुठल्या तरी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सार्वजनिक उद्योगाचा मॅनेजिंग डायरेक्टर. सरकारने पुण्यामधली फिल्म इन्स्टिट्यूट, ह्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी प्रॉब्लेम होते अनेक. एक वरिष्ठ IAS अधिकारी उचलले आणि फिल्म इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणून नेमले. त्याला काय कळतं फिल्ममधलं? काय कळतं त्याला? अभिनय कशाशी खातात, एडिटिंग म्हणजे काय, सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय, कशातलं काय कळतं? पण त्याच्याकडनं अपेक्षित आहे की ही इन्स्टिट्यूशन तू लाईनीवर आणून दाखवायची आहे. आणि मला माहिती आहे की ज्यांना तिथे पाठवलं त्यांनी पुढल्या 2 वर्षात फिल्म इन्स्टिट्यूट बनवून दाखवली उत्तम. नंतर पुन्हा तिचा काय राडा झाला ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी बनवून दाखवलं. कित्येक विद्यापीठांचे कुलगुरू, व्हाईस चान्सलर्स म्हणून
की विद्यापीठात काहीतरी प्रॉब्लेम आहे, राडेच चालू आहेत, शिक्षण राहिलं बाजूला, कायम संप चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत, इलेक्शन चालू आहेत, काय प्राध्यापकांच्या शिकवण्याकडे लक्ष नाही, मुलांचं शिकण्याकडे लक्ष नाहीये, राडा विचका, उचलून IAS अधिकाऱ्याला कुलगुरू म्हणून पाठवलं. मग त्याला शिक्षणातलं काय कळतं? पण असं पाठवलेल्या IAS अधिकाऱ्यांनी निदान 10तला 9 रेशो निघेल, 10तल्या 9 वेळा त्यांनी त्या विद्यापीठाचं पण चित्र बदलवून दाखवलंय आणि ते चांगलं करून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला अशी उदाहरणं मध्यरात्र एवढंच आहे की तेवढा वेळ नाहीये. कोल इंडिया लिमिटेड हा उद्योग बिझनेस आहे, तोट्यात होता. उचललं एका IAS अधिकाऱ्याला, VK कृष्णमूर्ती असं त्यांचं नाव आहे, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमलं कोल इंडिया. बस पुढच्या 3 वर्षात त्यांनी कोल इंडियाचा टर्न अराउंड, कोल इंडिया लिमिटेड त्यांनी प्रॉफिट मेकिंग बनवून दाखवलं. ते त्यांचं कर्तृत्व पाहिलं आणि त्यांना मारुती उद्योगवरचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमलं. तो लडखडत होता. VK कृष्णमूर्तींनी मारुती उद्योग लिमिटेडचं पण चित्र बदलून दाखवलं. याचं कारण IAS अधिकाऱ्याकडनं अपेक्षित आहे की एक म्हणजे तुला पाठवू तिथे काम करता आलं पाहिजे आणि त्यातलं पटकन शिकून घेऊन त्याच्यावर पकड मिळवता आली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे संघटना कोणती असो, प्रशासनच कसं हाताळायचं ही जी कला आहे, हे जे शास्त्र आहे, ॲडमिनिस्टरिंग ऑर्गनायझेशन काही असू द्यात, पण तिचं ॲडमिनिस्ट्रेशनच मला चालवायचं आहे, टर्न अराउंड घडवून आणायचं आहे, आला पाहिजे. पण हे करायला सतत शिकण्याची तयारी पाहिजे. नवीन नुसता तो प्रश्न पदाचा नाही आहे की मी सतत नवीन ज्या पदावर जातोय त्याच्यावरचं मी नवीन नवीन शिकत जातोय, त्याचं मूळ सूत्र या स्वाध्याय कौशल्य याच्यात आहे की जी आत्तापासून अंगी बांधली पाहिजेत, तो स्वभावाचा भाग बनायला पाहिजे. असा पुढचा ॲक्शन पॉईंट आहे बायलिंग्वॅलिझम, असं मीही त्याला नाव ठेवलंय. तो ठेवणारा मी एकटा कोणी नाही आहे, अनेक तज्ज्ञपणे त्यांनी पण नीट अभ्यासाअंती. बायलिंग्वॅलिझम म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने किमान 2 भाषांवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, हा मुद्दा आहे. बायलिंग्वॅलिझम की नुसते एका भाषेवर चालणार नाही. आपल्या उद्योजक मित्रमंडळींनी ही शाळा काढली, तिच्या मागची एक राष्ट्रीय दृष्टी आहे त्या शाळेच्या मागे, म्हणूनच इथे येण्यात मला आनंद पण आहे. आणि ऑफकोर्स ती इंग्लिश मीडियम आहे, तेव्हा इंग्लिश चांगलं पाहिजेच. पण इंग्लिश चांगलं असणे म्हणजे आपली आई विसरणे असा अर्थ होत नाही त्याचा. आपल्या मातीपासूनच तुटला बाबा रे, मग काय करायचंय? त्याची स्थिती दोर तुटलेल्या पतंगासारखी की ते लोंबकळत आहे आकाशामध्ये, रूटलेस, मूळ हरवलेले. तेव्हा इंग्लिश पण उत्तम पाहिजे आणि मराठी पण उत्तम पाहिजे. या सूत्राचा शास्त्रीय शब्द आहे बायलिंग्वॅलिझम, 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. आज मी तुम्हाला कमी वेळात इतके मुद्दे सांगून एका शेवटच्या गोष्टीकडे येणार आहे आता लवकरच, की मी प्रत्येकच असं एडिट करून थोडक्यात सांगतोय तुम्हाला. मला वाटतं की मी तरी शब्दरचना शार्प करत, पण असं मी काही वेळा त्याचे नीट एक्सप्लेन विस्तृत सांगेन, तसं जरा आत्ताचा वेळ नाही. मी मनात ठरवलं की हे जिंकणारं आयुष्य, जिंकणारा समाज घडवून, तर त्याचे हे खरं त्याला नाव आहे नवरत्ने, 9 प्रिन्सिपल्स आहेत की ही 9 लक्षात ठेवा. त्यातलं मी आत्ता आहे 6 नंबरवर की 2 भाषांवरचं प्रभुत्व, आणि तो मुद्दा कमी वेळात सांगायला आता हे पुढचे शब्द सांगतो आहे. ऐकताच छान, पण आणखीन लक्षपूर्वक ऐका. आपण जेव्हा भाषा शिकतो तेव्हा आपण नुसते शब्द नाही शिकत, किंवा शब्दाला शब्द जोडून वाक्य कसं तयार होतं ते नाही शिकत, किंवा मग ते शब्दाला शब्द कसे जोडायचे म्हणजे व्याकरण ते नाही शिकत, किंवा असे शब्दाला शब्द अर्थपूर्णरित्या जोडल्यावर वाक्यामधनं अर्थ निष्पत्ती कशी होते म्हणजे सिमॅन्टिक्स असा इंग्लिश शब्द आहे त्याला, की शब्द आणि भाषांच्या मधनं अर्थ निष्पत्ती कशी होते हे पण नाही शिकत आपण. आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो त्यावेळेला एक सगळी संस्कृती शिकतो. आपण भाषेच्या बरोबर एक विचारांची पद्धत शिकतो. एक चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, जीवनामध्ये काय करायचं हे सगळं आत्मसात करतो त्याच्याबरोबर. तेव्हा आपण इंग्लिश उत्तम शिकलो पण आमचं मराठीच कच्चं राहिलं, नीट नाहीच आहे, तर ती मेंदूची जडणघडणच अपुरी राहणार आहे. आणि उलट झालं तरी मराठी उत्तम आहे, पण आजची वस्तुस्थिती की इंग्लिश ही जगाची ज्ञान विज्ञानाची भाषा आहे, दळणवळणाची, संपर्काची, तंत्रज्ञानाची, जागतिक राजकारणाची सुद्धा, उद्योग व्यवसायांची. आलं पाहिजे इंग्लिश, हे बरोबर आहे, पण ते जर आम्ही आमची ही आई, आमची माती, आमची मातृभूमी हे सगळं विसरून ते दुनियेतलं ज्ञान घ्यायला गेलो, फोल आहे सगळं. ते मेंदूच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होणार आहेत, हे दुनियाभरच्या शास्त्रीय अभ्यासांनी सिद्ध केले. म्हणून आत्ताचं सूत्र आहे की ज्याला आपला भविष्यकाळ घडवायचा आहे त्याचं लक्ष पाहिजे विचारपूर्वक 2 भाषांवर प्रभुत्व मिळवण्याचं.
आणि मेंदूवरच्या संशोधनाने हे पण सिद्ध केलं आहे की आपण जेव्हा दुसऱ्या भाषेवर प्रभुत्व मिळवतो त्यावेळेला मेंदूच्या क्षमतेचा स्क्वेअर होतो, वर्ग, स्क्वेअर. जी काही एक्स ही जर क्षमता मानली तर 2 भाषा शिकण्यामुळे मेंदूची क्षमता एक्स स्क्वेअर होते. नुसती मल्टिप्लाइड बाय 2 नाही, स्क्वेअर, घातांक अशी वाढते. मला त्यामागचं विज्ञानपूर्ण माहिती मी वेळेअभावी ते एडिट करून फक्त मुद्दा तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आपल्याला स्वतःला घडवायचं आहे तर आपण खरोखरच या क्षणापासून सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. आणि आज इथे तरी बोलताना आपल्याकरता त्या 2 भाषा म्हणजे इंग्लिश आणि मराठी. बायलिंग्व्हॅलिझम हा ॲक्शन पॉईंट आहे की ते जीवनात आलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे नवरत्नमध्ये मुद्दा नंबर 7, पण ॲक्शन पॉईंट की काय करू माझ्या जीवनात, त्याच्यासाठीचा ॲक्शन पॉईंट नंबर 4 तो आहे, त्याला मी ए आणि बी असं केलं की तुमचं क्षेत्र काही असो, डिग्री काही असो, पुस्तकी शिक्षण घेत असा किंवा नसा, टेक्नॉलॉजी आणि फायनान्स या 2 गोष्टी समजल्या पाहिजेत. काही करा, करिअर कोणतंही करा, तंत्रज्ञान आणि वित्त विशेषतः आहे मराठी माणसाला जास्ती सांगावं लागतं, पण ह्या कळल्याच पाहिजेत. तू कोणीही हो, अगदी तुला नृत्यामध्ये करिअर करायचं आहे, झालं कलाकार व्हायचं आहे, कोणी पेंटिंग उत्तम करतो तरी त्याला टेक्नॉलॉजी एका किमान पातळीची, जीवनाच्या त्याच्या क्षेत्रातली टेक्नॉलॉजी आणि फायनान्स, वित्त, पैसा खेळतो म्हणजे काय आणि 100चे 110 रुपये होतात म्हणजे काय आणि गुंतवणूक म्हणजे काय आणि गुंतवणुकीवरील परतावा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वगैरे म्हणजे काय कळलंच पाहिजे, नाही तर मागे पडणार. ते शिकणे, ते जीवनामध्ये अप्लाय, आपल्या आणणं सुरू करणे, हा तो माझा नवरत्नांपैकी मुद्दा नंबर 7, पण ॲक्शन पॉईंट नंबर 4 म्हणजे कॉन्शियस, लक्षपूर्वक हे शिकलं पाहिजे, टेक्नॉलॉजी आणि फायनान्स. आता तर टेक्नॉलॉजी माणसाच्या जीवनाचे सर्व अंग व्यापलेली आहे, सर्व अंग व्यापलेले. आपण जर टेक्नॉलॉजीत मागे पडलो, माणूस म्हणूनच मागे पडणार, समजून चला. ती टेक्नॉलॉजीच प्रचंड वेगाने बदलते, नवी नवी येत चालली. आता काय इंटरनेट ऑफ थिंग्स नावाचा प्रकार येतोय, आता काय 3D प्रिंटिंग नावाचा प्रकार येतोय, आता काय माणसाच्या प्रवासाला आता नवी कन्सेप्ट आहे टेलिपोर्टेशन नावाची. काय वाटेल ते येत चाललंय. आजची सध्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स हे जे आपण टी व्ही पाहतो, म्युझिक सिस्टीम, इंटरनेट, सगळं हे इलेक्ट्रॉनिक्स आहे. बघता बघता विज्ञानाची एक नवी ब्रँच पुढे येत चालली, तिचं नाव आहे फोटॉनिक्स. तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे अणूमध्ये जो इलेक्ट्रॉन हा कण आहे त्यावर आधारित विज्ञानाची रचना. फोटॉनिक्स म्हणजे प्रकाशाचा कण, त्याला फोटॉन म्हणतात. तर इलेक्ट्रॉनिक्सच्या लाखो पटींनी जास्ती अशी त्या फोटॉनिक्सची क्रांतिकारक क्षमता आहे की फोटॉनिक्सची ॲप्लिकेशन्स माणसाला यायला लागल्यावर जे बदल मानवी समाजात प्रचंड होणार आहेत आणि लांब नाहीत, ते फार लांब नाहीत. नॅनो टेक्नॉलॉजी नावाचा प्रकार, नॅनो म्हणजे 1 मीटरचे 100 कोटी भाग केले तर त्याचा 1 भाग म्हणजे तो सब ॲटॉमिक पार्टिकलपेक्षा लहान आहे. आणि आता माणूस त्या नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक गोष्टी करू शकतो आणि त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये. आम्हाला जर टेक्नॉलॉजीची समज कमी राहिली, मी या एका समान मुद्द्यावर टेक्नॉलॉजी आणि फायनान्स ठेवतोय, तेव्हा मला हे जिंकणारं जीवन घडवायचं आहे का, तर मला माझ्या जीवनातलं जे टेक्नॉलॉजीचं स्थान आहे, माझे करिअर, त्यातलं पकड पाहिजे त्याच्यावर. पुन्हा पुन्हा मुद्दा स्वाध्यायाकडे जात राहणार की ते नव्याने मला कसं शिकत राहायचं कळलं पाहिजे. तेव्हा टेक्नॉलॉजी आणि फायनान्स. शेवटच्या मुद्द्याकडे येण्यापूर्वीचा सर्वांना सुचवण्याचा ॲक्शन पॉईंट, आपण मूळ मुद्दा विसरू नको आता की कशाचे ॲक्शन पॉईंट्स आहेत. जीवनामध्ये त्रिसूत्री अंमलात आणण्याचे. स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं तुझं क्षेत्र निवड, तुझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत हो. ही त्रिसूत्री करायला 5 ॲक्शन पॉईंट. आणि मग माझा 9वा मुद्दा ते नेहमीच असतो आणि शेवटा करताय, मला माहिती आहे की मी त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि थांबणार आहे. पण ॲक्शन पॉईंटमधला 5वा म्हणजे आजच्या करताचा शेवटचा आणि सर्वांना समान तो मुद्दा आहे जीवनाच्या आपल्या क्षेत्रातले उद्योजक होणे, एंटरप्रेन्युअर. पण ते जीवनाच्या आपल्या क्षेत्रातला उद्योजक. आपली ही शाळा आनंदाची गोष्ट आहे की उद्योजकांनी काढली, ते त्यांचे बिझनेस चालवत आहेत. ते चालवताना त्यांना वाटलं की कुठेतरी शिक्षण पाहिजे. तो एक फार व्यापक मुद्दा आहे, आत्ता वेळेअभावी मी तो संपादित करतो. आपल्या देशामध्ये उद्योग व्यवसाय आणि शिक्षण ह्याच्यामध्ये काही नाहीच आहे, लिंक, कनेक्ट, की उद्याची अर्थव्यवस्था गतिशील वेगाने पुढे सरकायला
शिक्षण पद्धतीतनं काय प्रकारचं मानव संसाधन ह्युमन रिसोर्स तयार झालं पाहिजे ह्याची काही लिंकच नाही आपल्या देशात. असं त्याला भविष्य आलेख म्हणतात, फ्युचरॉलॉजिकल थिंकिंग, की आजपासूनच्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी एकूण जग कुठे चाललंय, देशाला कुठे न्यायचंय, तसं सांभाळणारी मनुष्य संपदा शिक्षण पद्धतीतनं तयार झाली पाहिजे. त्यासाठी शिक्षण पद्धती काय ह्याचं नाहीच आहे कुठे. आलं पाहिजे. पण त्यातली भविष्य काळाची दिशा प्रत्येकानेच जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातला उद्योजक, असं मी पुन्हा पुन्हा आणि आता तिसऱ्यांदा म्हणालो की जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातला उद्योजक. कारण उद्योजक म्हणजे आपल्याला वाटतं कुठेतरी दुकान काढलं किंवा कारखाना काढला किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस आहे तर म्हणजे मी उद्योजक झालो. तर ते उद्योजक झालोय बरोबर आहे, पण उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे केवळ ते नाही आहे. उद्योजकताचे 2 निकष आहेत. तुझ्या जीवनाच्या क्षेत्रात तू रोजगाराच्या संधी निर्माण करतोयस का, क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, आणि तुझ्या कामाद्वारे तू मूल्यवृद्धी, असा थोडा अवघड वाटला तरी करेक्ट शब्द आहे, इंग्लिश शब्द व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजे संपत्ती निर्माण करतोयस का, क्रिएशन ऑफ वेल्थ. उद्योजक कोणाला म्हणायचं, जो क्रिएशन ऑफ वेल्थ आणि क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज त्याला उद्योजक म्हणायचं. भविष्य काळातली आपल्याला जिंकणारं जीवन जर जगायचं असेल तर दिशा ही निश्चित आहे की मला हाऊ टू क्रिएट वेल्थ आणि हाऊ टू क्रिएट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज कळलेच पाहिजेत. त्याला उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप म्हणायचं. म्हणजे मी शिक्षक असेन तर मी उद्योजक शिक्षक व्हायचं, मी पत्रकार असेन तर मी उद्योजक पत्रकार व्हायचं आहे, मी IAS अधिकारी असेन तर मी उद्योजक IAS अधिकारी व्हायचं आहे. क्रिएशन ऑफ वेल्थ आणि क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. आणि आत्ताच्या काळात तर त्या उद्योजकता ह्याला तर प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहेच. याचं कारण तुमच्यासाठी आता तयार नोकऱ्या नाहीत. आज इथून निघण्यापूर्वी सत्यच लक्षात घ्या की अर्थव्यवस्थेकडे नव्या येणाऱ्या पिढीकरताच्या तयार नोकऱ्या नाहीत. अर्थव्यवस्थेकडे किती आहेत नोकऱ्या तयार, ज्यांना रोजगार देण्याची गरज आहे अशा दर 100 मागे 14 जणांना अर्थव्यवस्था रोजगार देऊ शकते. एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल 14%. उरलेल्या 86% काय? त्या उरलेल्या 86%समोरचं आव्हान आहे स्वतःच्या पायावर कसं उभं राहीन कळायला पाहिजे, म्हणजे ती उद्योजकता आहे. आणि ती किमान पातळीची उद्योजकता म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. की ओके मला काय काळजी नाही, मला माहिती आहे मी माझ्या पायावर कसं उभं राहायचं, आणि एक माणूस म्हणून सन्मानाने जगायला सुद्धा जी संपत्ती मिळवायची ती मी कशी मिळवायची हे मी करीन. आणि मी एकट्याकरता करतोय ते स्वयंरोजगार, पण मी काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी करतोय की ज्यामुळे 5 जणांना रोजगार मिळतोय, 50 जणांना मिळतोय, 500 मिळतोय, 5000 जणांना मिळतोय. म्हणजे आपले हे उद्योजक मित्र जे बिझनेस चालवतात ना, माझं म्हणणं आहे ते देशभक्तीच करतात, उद्योग चालवतात म्हणजे. कारण तो बिझनेस चालवण्यातनं जर 5, 50, 500, 5000 जणांना सन्मानाचा व्यवसाय मिळून त्यांचा संसार सुखाने चालत असेल तर समाजकार्य म्हणजे आणखी वेगळं काय की एवढ्या जणांना सन्मानाने जगण्याची निर्माण केलेली संधी, हे नाही होय समाजकार्य. आणि तो व्यवसाय उत्तम पद्धतीने चालवता येणे. तेव्हा स्वतःला घडवताना आपल्याला भविष्य काळाकडे प्रत्येकानेच नजर द्यायची आहे की मला माझ्या क्षेत्रातला उद्योजक व्हायचं आहे. असं करून शेवटचा मुद्दा तो म्हणजे आपल्या क्षेत्रात आपला दर्जा जागतिक असणे हा मुद्दा आहे. त्याला मी ठेवलेलं नाव आहे वैश्विकता. वैश्विकता तर त्याला वैश्विकतेचे 2 फॅक्टर आहेत, घटक. मला वैश्विकतेचं भान पाहिजे आणि माझ्याकडे वैश्विक कर्तृत्व पाहिजे, हे 2 शब्द. वैश्विकता या शब्दाचा अर्थ खरोखर जग एकत्र आलेलं आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, कळो किंवा न कळो, आज जग तंत्रज्ञानाने एकत्र आणलंय, विज्ञानाने एकत्र आणलंय. राज्य व्यवस्था किंवा लोकशाही आणि युनायटेड नेशन्स आणि जगाची जी वाटचाल चालू आहे सगळी एकत्र येण्याकडचीच आहे. अर्थव्यवस्था सगळ्या जगाची आता एक आहे. फार जे काल परवापर्यंत साम्यवादी देश होते ते सुद्धा आता त्या जागतिक अर्थव्यवस्थेचे घटक आहेत. गल्लीमध्ये सुद्धा आपल्याला कळो किंवा न कळो जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये जग एकत्र आलंय. अशा त्या क्षेत्रामध्ये तो जागतिक दर्जा गाठणे हे आपलं उद्दिष्ट पाहिजे. पुन्हा मी कीर्ती संपत्ती पैसा पदाबद्दल नाही बोलतोय, कॅलिबर.
की माझ्या जीवनातलं जे माझं क्षेत्र आहे त्यात मी वर्ल्ड क्लास आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. तो 9वा मुद्दा आहे की मी त्या क्षेत्रामध्ये उत्तम आहे. म्हणजे हे पुन्हा पुन्हा हे जे स्वतःला घडवणं आहे, हे चिकाटीने, ही तपश्चर्या आहे, ती त्या मूळच्या त्रिसूत्रीकडे जाते. ती 3 सूत्र जीवनात ती आणण्यासाठीचे 5 मुद्दे, आणि ते आणले तर माझ्याकडे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व येणार आहे. मला लहानपणापासून आवडलेली ही गोष्ट आहे. बाणभट्टाप्रमाणे ह्या गोष्टीत सुद्धा गेला आता 1 तास 1.25 तास तुमच्याशी बोललेले सगळे मुद्दे येतात. ती मनात घेऊयात आणि आज एकमेकांचा निरोप आयुष्याची तपश्चर्या करण्यासाठी घेऊयात. आपण पुण्यामध्ये 1955 साली प्रकाशकांची परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष होते योगो जोशी. योगो जोशी हे मराठीतले एक थोर साहित्यिक. त्यांनी मराठीत जे लिहिलंय ते जागतिक दर्जाचं आहे. चांगलं वाचन जे करत असतील ते निश्चितच वाचा. त्यांच्या कादंबऱ्या, वहिनीच्या बांगड्या नावाच्या त्यांच्या कादंबरीवर आधी मराठीत पण चित्रपट निघाला, हिंदी पण निघाला, भाभी की चुडिया. गाणी पण त्याच्यातली 51 अप्रतिम आहेत. योगो जोशींच्या कथांचा संग्रह आहेत. 8 कथा एकत्र करूनचे 8 खंड आहेत त्याचे. शेवग्याच्या शेंगा नाव आहे त्याचं. योगो जोशी स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते. 42च्या चळवळीत होते. अत्यंत त्यागी, तपस्वी, जीवनाला अध्यात्माचा बेस असलेले, आणि त्यांचा प्रकाशन व्यवसाय होता. स्वतः लेखन आणि प्रकाशन व्यवसाय सुद्धा होता. आणि या व्रतानी लेखन पण करणारा माणूस, त्याच व्रतानी व्यवसाय चालवणारा माणूस. की साहित्य, लिटरेचर म्हणजे काय, तर माणसातल्या पशुला हाक घालतो, माणसातल्या पशुला जागा करतो, त्याला नाही म्हणत साहित्य. माणसातल्या माणसाला आणि त्या माणसातल्या ईश्वराला जो हाक घालतो त्याला म्हणायचं साहित्य, जे उत्थान घडवतं. लिटरेचर की जे उत्थान घडवतं, असे साहित्यिक स्वतः. आणि व्यवसाय सुद्धा, अरे व्यवसाय आहे आणि येस पैसे कमवायचे आहेत, नफा होणं आवश्यक आहे तर व्यवसाय चालेल, पण तो सचोटीने कसा करायचा, तो प्रामाणिक पारदर्शकपणे कसा करायचा, याचा एक आदर्श. असे योगो जोशी 1955 मधल्या मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष होते. पुण्यातच झाली ती. त्यांनी अध्यक्षपदावरनं बोलताना एक धोक्याचा इशारा दिला आपल्या बांधवांना, प्रकाशक बांधवांना. योगो जोशी म्हणाले की आपण सगळ्यांनी जरा सावध असायला पाहिजे, कारण आपल्या व्यवसायामध्ये वाईट प्रवृत्ती शिरकाव करायला लागल्यात. योगो जोशींनी वाईट प्रवृत्तींची उदाहरणं दिली की काय, मुख्यतः तर घाणघाण पुस्तकं छापायची आणि ती शाळा कॉलेजच्या कोपऱ्यावर विकायची. ते वयात येणारी मुलं मुली ते घेतायत, ह्यांचे पैसे होत आहेत, ह्यांचे बंगले पण होत आहेत, ते मुलामुलींची चारित्र्य भ्रष्ट होत आहेत, खराब होत आहेत. ह्यांचा फक्त धंदा आहे आणि हे फक्त नफा, पण त्याच्यात ते समाज नासवतायत. अशा व्यवसाय बंधूंपासनं आणि व्यवसायातल्या अशा ट्रेंडपासनं आपण सावध राहिलं पाहिजे, असा इशारा योगो जोशींनी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष म्हणून बोलताना दिला. त्यानंतर मध्यंतर झालं. एक प्रकाशक त्यांच्यापाशी आला. त्यांना म्हणाला, भाषण छान केलं, तुमच्या भाषणात तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो मी आहे, तसा मी आहे प्रकाशक, तसा मी आहे. तो म्हणाला, हो मी छापतो अशी पुस्तकं. तो म्हणाला, मी काय लादत नाही समाजावर, जे समाजाला हवंय ते देतोय, कोणावर मी लादत नाही, कोणाच्या बोडख्यावर नाही मारायला जात की ही पुस्तकं घेच म्हणून. लोक आपल्या पायाने चालत येतात, मी फक्त त्यांना हवंय ते देतोय. मी काय नैतिकतेचा ठेका घेतलेला नाहीये, माझं काम पैसा मिळेल. तो हे बोलताना म्हणाला, जरा माझ्याबरोबर चला 1 मिनिट. आणि असं चलता चलता तो योगो जोशींना म्हणत राहिला की बघा, शेवटी लोक संपत्तीला सलाम करतात, कशी मिळवली विचारत नाहीत. तुम्ही कार्यक्रमाला येताना कोणत्या गाडीतनं उतरलात, बस ह्याच्यावर लोक सलाम करतात तुम्हाला, असं बोलेपर्यंत ते जिथे ती परिषद झाली त्याच्या गेटवर आले होते. आणि ह्यांनी योगो जोशींच्या पाठीवर हात ठेवून हे सगळं आपलं जीवनविषयक तत्वज्ञान, जे सध्या अनेकांचं असतं जीवनविषयक तत्वज्ञान, ते ऐकवलं. आणि मगरुरीमध्ये असं बोट दाखवलं समोर, की ती समोर पांढऱ्या रंगाची प्लिमथ नावाची त्या काळात कार होती, लक्झरी कार. तर ह्यांनी बोट दाखवलं आणि तो म्हणतो की ती जी पांढऱ्या रंगाची प्लिमथ आहे ती माझी आहे, ती माझी आहे. लोक ही संपत्ती ह्या मार्गाने कशी विचारत नाहीत. मी प्लिमथमधनं खाली उतरताना तर तो म्हणाला योगो जोशींना आधी सगळं तत्वज्ञान ऐकवून की ती प्लिमथ माझी आहे. योगो जोशी सगळे शांतपणे ऐकत होते. ह्यांनी ज्या वेळेला दाखवलं की ती प्लिमथ माझी आहे, योगो जोशींनी पण त्याच्या पाठीवर हात ठेवला, हसले
म्हणाले चांगली गोष्ट आहे, त्याच्या मागची निळ्या रंगाची मर्सिडीज माझी आहे. सन्मार्गाने सुद्धा संपत्ती मिळवता येते. तिचं नाव नीतिमंत श्रीमंती. अशी नीतिमंत श्रीमंती आपण मिळवून या भारत मातेलाही श्रीमंत करण्याचं स्वप्न सर्वांना पडो अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.